की आपल्याला असं वाटतं हे नंतर करू म्हणून आपण पुष्कळ गोष्टी मागे टाकतो. पण त्यांनी ठरवलं होतं की चतुर्थीला पेंटिंग झालंच पाहिजे, दिवाळीच्या पाडव्याला पेंटिंग झालंच पाहिजे, अशा त्यांनी ठरवलेल्या काही गोष्टी होत्या की आम्हाला वगळा गतप्रमेय होतील तारांगणे. ही कलावंताचं मनोगत सांगताना कवीने म्हटलेलं आहे की आम्ही कोण म्हणून काय पुसता, आम्ही असू लाडके देवाचे. हे कलावंताचं मनोगत आहे केशवसुतांनी व्यक्त केलेलं की तुम्हाला चित्रामध्ये तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे बघता, पण तुम्हाला ते कॉम्पोजिशन करता आलं पाहिजे आणि मग तुमचा विषय तयार होतो आणि मग तुमचं खऱ्या अर्थाने फोटोपेक्षा सुद्धा चित्र तयार होतं, कलाकृती तयार होते. कारण तुम्ही अनेक गोष्टी एकत्रित केलेल्या असतात त्याच्यात. आणि मग नारळीकर आले, त्यांना ती भेट म्हणून दिलं. मग त्यांना नानांनी हे पण सांगितलं की खरं तर ही एका चित्राची कॉपी आहे, पण त्या चित्रामध्ये पत्नी आहे आणि इथे तुम्ही एकट्या आहात. तर त्यांनी डॉक्टरांनी विचारलं पत्नी का नाही काढली, तर नानांनी उत्तर दिलं की ती सूचकता इथे नको आहे, ती तिथे तिच्या याच्यात मग्न आहे आणि तो त्याच्या याच्यात मग्न आहे, तर गरजच नाही वाटली. इथे फक्त तो शास्त्रज्ञ त्या ताऱ्यांच्याकडे तेवढंच पुरेसं वाटलं. म्हणजे चित्रामध्ये कॉपी करताना सुद्धा अनावश्यक भाग जर काढून टाकला तर एक ती नवीन कलाकृती ठरू शकते. आणि त्यांनाही नारळीकरांनाही हे पटलं आणि त्यांनाही अगदी आनंद झाला. त्यांनी फार आनंदाने ते चित्र स्वीकारलं आणि नंतर त्याचं त्यांनी पत्रही पाठवलं की मला ती जी तुम्ही भेट दिली ती अतिशय संयुक्तिक आणि फार आवडली अशी आहे. त्या माणसाचा हा मोठेपणाही आहे. पण नारळीकरांचं पत्र आहे आपल्याकडे? हो आहे ना, आहे. ते पत्रही आहे. त्यांनी नंतर आमच्या शाळेमध्ये जी भाषणं दिली तेव्हा त्यांनी मुलांना सांगितलं की तुम्ही मला सही मागाल का, वही घेऊन याल, सही मागाल, मी कोणालाही सही देणार नाही. तुम्ही मला पत्र पाठवायचे, कार्ड, तुमचे प्रश्न काय असतील ते अवकाशामधले, आणि मी त्याला उत्तर देईन आणि मग तुम्हाला आपोआप माझी सही मिळेल. आणि आमच्या मुलांनी या जवळपास त्यांना 50 एक तरी मुलांनी पत्र पाठवली आणि त्या सगळ्या पत्राच्या कॉपीज पण माझ्याकडे आहेत त्यांच्या उत्तरासकट. सगळ्यांची उत्तरं आली. मी मुलांना सांगितलं की ही उत्तरं माझ्याकडे त्याच्या झेरॉक्स आणून द्यायच्या, त्याची मी फाईल केली. म्हणजे प्रश्न आणि उत्तर, म्हणजे एवढा मोठा मनुष्य पण मुलांच्या 50 प्रश्नांना सविस्तर उत्तर त्यांनी छान दिलेली आहेत. त्यांच्या जीवनावर आम्ही म्हणजे आणखीन एक हे केलं की त्यांना भेटायला जेव्हा आम्ही गेलो की प्रश्न त्यांना काय विचारायचे आहेत, मुलांच्या मनात काय आहेत, तर एवढं मोठं ते व्याख्यान त्यांचं ठरवायचं म्हणजे सर्वांगीण विचार झाला पाहिजे. तर आम्ही प्रश्न घेऊन गेलो होतो. त्याच्या आधी त्यांचे जे कादंबऱ्या होत्या, म्हणजे त्यांनी विज्ञान विषयक कादंबऱ्या लिहिलेल्या आहेत, त्या सगळ्या वाचायला दिल्या मुलांना, त्या त्या इयत्तांच्या अशा मुलांना. नंतर त्यांच्या आईने त्यांच्यावरचं एक पुस्तक फार दुर्मिळ, त्याची एकच कॉपी त्यांच्याकडे होती, ती दिली आम्हाला. आणि मग मी काय केलं की मुलांना नारळीकरांबद्दल माहिती व्हावं, कुठे काय मुलांना माहिती असतं, तर रोज एक पान मुलांनी हस्तलिखिताचं लिहून काढायचं आणि काचफलकात लावायचं. म्हणजे नारळीकर म्हणजे व्यक्ती काय, त्यांनी काय काय काम केलंय हे रोज मुलं पाहायची, लिहून घ्यायची. महिनाभर आधी आम्ही हा कार्यक्रम केला आणि नंतर त्या कागदांकित केलं आणि त्यांच्याच हस्ते त्याचं उद्घाटन केलं. अरे वा. म्हणजे आता अगदी योगायोगाची गोष्ट म्हणजे आजचे ह्या संमेलनाचे 2021 मधल्या संमेलनाचे अध्यक्ष आहेत
त्यांच्याविषयी ही आठवण सांगताना मला त्यांच्या मोठेपणाचा साधेपणाचा इतका विलक्षण प्रत्यय आलेला आहे आणि वडिलांना ते चित्र त्यांना देता आलं म्हणून जो आनंद झालेला आहे तो अगदी आठवतोय मला. आपण जसं सुरुवातीला बोलत होतो त्यावेळेस तुम्ही पुरंदरेंच्या विषयीची एक आठवण सांगितली होती. बाबासाहेब पुरंदरे इतिहासकार जे होते, तर त्या आठवणीविषयी थोडंसं काही. काय झालं, नाना त्यावेळेला औरंगाबादला पोस्टामध्ये होते आणि 1965 साल ते. त्यावेळेला बाबासाहेब पुरंदरेंची भाषणमाला तिथे आयोजित केलेली होती. 7 दिवसांची व्याख्यानमाला होती आणि त्याची सगळी तिकीटं विकली गेली होती. तर नानांना काही तिकीट नाही मिळालं, त्यांना बाहेर उभं राहूनच ऐकावं लागलं ते व्याख्यान सगळं. आणि ज्या दिवशी नाना तिथे ते ऐकायला गेले होते त्या दिवशी पुरंदऱ्यांनी कान्होजी जेधे म्हणजे अफझल खानाची स्वारी हा प्रसंग ते सांगत होते आणि त्यांनी कान्होजी जेधेबद्दल त्यावेळी सांगितलं. आता कान्होजी जेधे कोण होता तर अफझल खानाच्या हाताखालचा तो एक मातब्बर हे होता, सरदार होता. आणि अफझल खानाने त्यांना सगळ्यांना त्याच्या हाताखालच्या सगळ्या त्या सरदारांना अतिशय दमदाटीची पत्र पाठवली होती की अशी आम्ही शिवाजी महाराजांवर स्वारी करून जात आहोत, प्रतापगडावर त्याला घेरणार आहोत, तर तुम्ही आम्हाला मदत करा. तुम्ही आम्हाला मदत नाही केली तर तुमच्या मुलाबाळांसकट घाण्यात घालून पिळून काढू, आणि केलीत तर तुम्हाला वतन आणखीन आहेच आहे त्याच्यात आणखीन भर काढून देऊ. म्हणजे असे आमिष दाखवलेलं होतं. आणि योगायोगाने त्याच भागामध्ये शिवाजी महाराजांचे त्यावेळेला ती स्वारीचं सगळं चाललंच होतं, पाहणी करण्यासाठी म्हणून ते एका वाड्यामध्ये आलेले होते. आणि त्यावेळेला ते आले असताना हे खंडोजी कान्होजी जेधे आपल्या 5 मुलांना घेऊन तिथे भेटायला गेले आणि त्यांना शिवाजी महाराजांना त्यांनी दाखवलं की हे पाहे असं असं आम्हाला हा खलिता आलेला आहे. तर महाराजांनी तो खलिता वाचला आणि म्हणाले मग काय तर तुम्हाला कसं आम्ही वतन सोडून द्या, म्हणजे वतन हे करा असं सांगणार, तुम्ही सांभाळा तुमची मुलं बाळ हे आहे, आम्हाला नका सामील हो तू, आमचं काय, आम्ही आत्ताच लहानसं मुठभर राज्य आमचं, तर तुमचं नुकसान नको व्हायला. त्यावेळेला कान्होजी जेधे अक्षरशः उसळले आणि ते म्हणाले की काय झालं होतं की महाराज स्वराज्य स्थापनेचं काम करतायत, म्हणजे आपल्याचसाठी ते झगडतायत हे त्यांच्या लक्षात आलेलं होतं. आणि ते इतके त्या तन्मनाने एकरूप झालेले होते की वतन सांभाळण्याची भाषा त्यांना सहन नाही झाली आणि ते एकदम उसळून उठले आणि शेजारी पाणी प्यायला म्हणून तांब्या ठेवलेला होता तो उचलला आणि आवेशाने म्हणाले ते स्वराज्यापुढे आणि राजे तुमच्या पुढे वतनाची मातब्बरी ती काय, हे सोडलं पाणी वतनावर. आणि असं म्हणून आवेशाने त्यांनी ते पाणी हातातून सोडलं. आणि हा इतका यांनी रंगवलेला प्रसंग पुरंदऱ्यांनी त्याचं चित्र स्केच तयार केलं. आणि योगायोगाने दुसऱ्या दिवशी पुरंदरे यांची रस्त्यात गाठ पडली, त्यांची गाडी बंद पडली होती आणि त्याच रस्त्याने नाना येत होते. नानाने सांगितलं की असं असं मी काल केलेलं आहे तयार, येता का बघायला. त्यांना वेळ होता, ते स्वतः चित्रकलेतले दर्दी पुरंदरे, त्यामुळे ते आले पाहायला. आणि प्रसंग रंगवताना त्यांच्या लक्षात आलं की आपण ज्या गोष्टी सांगितलेल्या नाही आहेत त्या चित्रात आहेत. म्हणजे आता काय काय आहेत त्या पहा. चित्रात शिवाजी महाराज बैठकीवर बसलेत, पाण्याचा तांब्या उचलून पाणी हातावरून सोडल्यावर आनंदाने आणि आश्चर्याने थक्क झालेले आहेत शिवाजी महाराज, कारण परीक्षा घ्यायला गेले. पण प्रत्यक्षात हे उत्तर आल्यावर की काय ही माणसं माझ्या शब्दाखातर सगळ्या जीवावर उदार झालेली आहेत, हे आनंद त्यांच्या चेहऱ्यावर व्यक्त होतोय. ते चमकले पण आहेत आणि हे सगळं त्या चित्रात दिसतंय. ते आपल्याला ते चित्रच दाखवतं. आणि आपल्या स्वराज्य स्थापनेची प्रेरणा सगळ्यांच्यापर्यंत पोचतीये ह्याचा झालेला आनंदही त्यांच्या चेहऱ्यावर आहे. हे सगळं ते त्या चित्रामध्ये दाखवलेलं आहे. आणि मग एक पाठमोरी व्यक्ती चित्रामध्ये तुम्हाला दिसेल, ती पाठमोरी अगदी शांतपणे बसलेली, तिच्यावर काही परिणाम झालेला नाही या गोष्टीचा. बाबासाहेबांनी विचारलं हे कोण आहेत, मी तर काही याचा उल्लेख केलेला नाही आहे. तर तेव्हा त्यांनी सांगितलं की कदाचित शिवाजी महाराजांबरोबर वकील असतीलच ना, ते असावेत, हे मी कल्पनेने रंगवलेले. हां, मग बाबासाहेब म्हणाले की हो, कदाचित मोरू पण पिंगळे असावेत आणि वकिलांनी जसं वागायला हवं कुठल्याही परिस्थितीमध्ये
कुठल्याही प्रकारचा मनावर ताण न येऊ देता स्थिर अत्यंत राहून. स्थिर राहून तसाच ते अगदी टेकून असे बसलेले आहेत. शिवाजी महाराजांवर परिणाम झाला आहे पण ह्यांच्यावर नाही झालेला आणि ते स्पष्ट दिसतंय आणि तो अलिप्तपणा त्यांचा तो जाणवतोय. आणि मग त्याने आणखीन एक प्रश्न विचारला. त्या चित्रात एक रिकामी गादी आहे. त्याने विचारलं ही कशासाठी तुम्ही दाखवलीत. तेव्हा नानांनी उत्तर दिलं की अजून बैठकीला सुरुवात व्हायची आहे. बैठक आहे त्या वाड्यामध्ये आणि महत्वाची एखादी व्यक्ती कदाचित त्या वाड्याचा मालक किंवा तिथला कोणी सरदार असेल तो यायचा असावा त्यासाठी ती रिकामी गादी आहे. आणि मग संपूर्ण चित्रात त्या पाठमोऱ्या वकिलाच्या व्यक्तिमत्वाने व्यक्तिरेखेने आणि रिकाम्या गादीने इतका उठाव आणलाय की जो स्वतः बाबासाहेब पुरंदरांना त्यांनी सांगितलंच नव्हतं काय कारण ना शब्दांच्या बाबतीमध्ये पण ते चित्राला त्याच्यामुळे खूप उठाव आलेला आहे. आता त्या चित्रामध्ये काय काय पहा. हे वॉटर कलर मधलं चित्र आहे. तुम्ही हंड्या पाहिलात ना तर त्या हंड्या चमकताना दिसतील त्या काचेच्या आहेत हे तुम्हाला जाणवतं. हे किती अवघड आहे काच दाखवणं चित्रामध्ये ते अवघड आहे. त्यानंतर ते आलेला आतमध्ये प्रकाश जुना वाडा ते शिसवी सगळं काम लाकडी आणि ती रंगयोजना त्याच्यामुळे ते इतकं चित्र बोलकं झालंय की पुरंदऱ्यांचे हजारो शब्द आणि हे एक चित्र सारखं आहे. नानांना त्यांनी विचारलं की का हो तुम्ही ही रिकामी गादी हेतुपूर्वक ठेवली का मुद्दामून ठेवली का नकळत ठेवली. त्या नानांनी विचार केला आणि तेव्हा म्हणाले नाही नकळत आली असं नाही म्हणता येणार. आमच्या डोक्यामध्ये ज्या वेळेला चित्र आम्ही काढतो तेव्हा ते पूर्णतेला कशामुळे जाईल याचाही आमचा विचार असतो. ज्याला कंपोजिशन म्हणतात ते कसं पूर्ण होईल हा विचार करताना म्हणून तो पाठमोरा वकील आणि ती रिकामी गादी याची योजना ती मनात झाली आणि ती चित्रात आली. असं ते चित्र. अजून पुढचा एखादा मुद्दा घेऊया. हो कुठला घेऊया सांगा. तुम्ही म्हणले ते कला आणि हा तो मात्र मला वाचायलाच पाहिजे. हा सरांची चित्र जर आपण पाहिली आणि सरांचं लिखाण पण पाहिलं तर असं वाटतं की सर आध्यात्मिक विचारांचे होते काहीशा बाबतीमध्ये त्यांच्या लिखाणावरून आणि चित्रांवरून पण ते दिसतं. तर त्यांच्याशी कधी तुमचं बोलणं झालं की चित्रकला किंवा कला आणि अध्यात्म यांच्याविषयी कधी काही. बरोबर आहे. त्यांना विचारलं होतं की अध्यात्म आणि कला यांचा काय संबंध आहे. वास्तविक कलावंत आणि अध्यात्म हे दोन्ही तसे वेगवेगळे विषय आहेत. मग त्याचा संबंध काही असेल तर तो उमटतो का चित्रात. त्यांचं उत्तर फार छान होतं. ते म्हणाले की खूप जवळचा संबंध आहे. कला आणि अध्यात्म यांचा संबंध खूप जवळचा आहे. कारण मनाची आध्यात्मिक बैठक पूर्ण तयार झाल्यानंतरच कलेतून गुणसंपदा आणि रूपसंपदा उमटून येते. हे वाक्य इतकं छान आहे त्यांचं. हे ते म्हणतात की मनाची विशिष्ट ठेवण झाल्याशिवाय मनामध्ये तयार झालेलं चित्र व्यक्तिभूत होत नाही. तुमच्या मनाची ठेवण ती विशिष्ट तयार झाल्याशिवाय चित्र प्रत्यक्षात येत नाही. मग तुमच्या मनाची आध्यात्मिक उंची कलेतूनच व्यक्त होते. बरोबर. आणि तुमच्यातील गुणांचा डेव्हलप फॉर्म हा शब्द त्यांनी वापरला. डेव्हलप फॉर्म म्हणजेच कला. तुम्ही व्यक्तित्वाच्या दृष्टीने किती उंच पोहोचलात की तो तुमच्या कलेत आपोआपच उमटतो. कला हे एक प्रकारचं गुणदर्शनच असतं. तुमच्यातले गुणच त्यात व्यक्त होत असतात. गीतेमध्ये भगवद्गीतेमध्ये 10व्या अध्यायामध्ये विभूती कल्पना आलेली आहे. विभूती कल्पना याचा अर्थ की श्रीकृष्णाने आपलं वास्तव्य परमेश्वरी वास्तव्य कुठे कुठे आहे कोणकोणत्या गोष्टीत आहे हे सांगितलेलं आहे. आणि सगळा 10वा अध्याय त्याच्यावरच आहे. ते सांगताना श्रीकृष्ण म्हणतो की जे जे उत्तम उदात्त ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्यामध्ये परमेश्वराचा वास असतो. आणि मग त्या दृष्टीने आपल्यातील पण जे चांगल्यातलं चांगलं असतं ते कलेत व्यक्त होत असतं. आणि म्हणून उत्कृष्ट चित्रात किंवा उत्कृष्ट संगीतात किंवा शिल्पात परमेश्वराचा त्याच्या प्रसादाचा साक्षात्कार जो होतो ना किंवा तो जाणवतो आपल्याला तो त्याचमुळे होतो.
चित्र पाहताना आपण त्या निसर्गात अगदी एकरूप होऊन जातो, कारण तो आणि आपण यात काही अंतरच राहत नाही. त्यातील सौंदर्य मनाला शुद्ध सात्विक आनंद देऊन जातं त्या चित्रातलं, आणि हा आनंद कधीही कमी होणारा नसतो. बाकी सगळे आनंद पहा त्याचं आपण आस्वाद घेतला की कमी होतो. पुढच्या आता उदाहरण द्यायचं तर एका वेळेला पेढे आवडतात म्हणून 10 पेढे खाल्ले, पण 11 पेढा खाताना आनंद गेला. पण ही चित्र तुम्ही कितीही वेळा पहा, तुम्हाला नव्या नव्याने त्यातला आनंद, आणि हा खरा आनंद, कलेतला आनंद, तर तो कधी कमी होत नाही. उलट जितकं पाहावं निरखावं तितका अधिकाधिक आनंद होतच जातो. आणि हा आनंद कोण देतं, तर त्या मर्यादित चौकटीतले ते थोडेसेच रंग, थोडंसंच जे काही असेल ते देतं. ते परत परत वाढवणारा आनंद, हे किती गंमतशीर आहे सगळं. तर हा आनंद, ह्या श्रेष्ठ अनुभव जो असतो हा सगळ्यांनाच देता येतो असंही नाही आहे, सगळ्यांनाच मिळतो असंही नाही आहे. पण त्या श्रेष्ठ अनुभवाच्या जवळ कलावंत जातो आणि त्याला, त्या रसिकाला तो आनंद देता येतो की नाही हे त्याच्या साधनेवर अवलंबून असतं. त्याने किती साधना केली आहे त्याच्यावर ते अवलंबून असतं. आणि मग तो जर ह्या अध्यात्माच्या क्षेत्रातला असेल, आता ज्ञानेश्वरी त्यांनी वाचलीच होती, मग ज्ञानेश्वरीची प्रतिबिंब त्यांच्या चित्रात नकळत उमटली, किंवा महाकवी कालिदासाच्या श्लोकाची प्रतिबिंब त्यांच्या चित्रात उमटली, यात आश्चर्य नाही. कारण जे श्रेष्ठ आहे ते त्याच्या त्या काव्यात उमटलंय, ते ह्या चित्रकलेत पण उमटलंय. म्हणून अध्यात्म आणि कला याचा अगदी निश्चित संबंध खूप जवळचा आहे. आणि म्हणून ते म्हणाले एकदा की हा आनंद मला मिळतो. आता वयाच्या 86व्या वर्षी माणूस काय असतो, एका जागेवर ते बराच काळ जखडले गेले होते, त्यामुळे प्रचंड शारीरिक दुर्बलता. मग त्यांचंच बोलणं आहे हे की वयाच्या 86व्या वर्षीसुद्धा प्रचंड शारीरिक दुर्बलता असतानाही, एक एक पाऊल टाकणं कष्टाचं होऊन बसलेलं असतानाही, मी जेव्हा चित्र पाहतो तेव्हा सकाळी मी हिमालयात भ्रमण करून येतो, आणि तेथून नंतर माझं बालपण जिथं गेलं त्या संगमनेर परिसरातील मंदिरात मी सायंकाळच्या वेळेला, संध्याकाळच्या सूर्यास्ताच्या वेळेला जाऊन परत माझ्या गादीवर इथे येतो. हा कला आणि अध्यात्माचा संबंध इतका जवळचा. अजून पुढचा काय टॉपिक आहे? हो, घेऊया ना. पाणी प्यायचं? पाणी प्यायचं. पण ज्या वेळेला समुद्र असतो आणि त्याच्या भोवती एखाद्याची बाग असते तेव्हा तो त्याला बागेला कुंपण घालतो, पण दिसताना ते समुद्राला कुंपण घातल्यासारखं दिसतंय. म्हणजे अशक्य गोष्ट चित्रकारांनी ती शक्यतेला आणलेली आहे, असा अर्थ त्याचा. पहा असेल तर ते चालेल ना. समुद्र आणि कुंपण त्यांचं एक चित्र आहे. चालेल ना, चालेल. ह्याच्यात त्यांनी वास्तविक गणपतीपुळे इथे ते गेले होते आणि समुद्रकिनारी भटकता भटकता त्यांना एक नारळाची बाग दिसली. बागेतून पुढे म्हणजे वाळूवर उतरण्यासाठी म्हणून एक पायवाट दिसली, आणि त्या पायवाटेवरच एक कंपाऊंड होतं, तिथून माणसांना जाण्या येण्यासाठी फाटक असं केलेलं होतं. तर वाळूवरची ही पायवाट अगदी सहज पडल्यासारखी होती, काही नारळाची झाडंही होती चांगली. समुद्र तर काय अगदी सुंदरच त्याचं ते दर्शन होतं. त्यांनी रेखाचित्र केलं त्याचं, पण काही खास चित्र होईल असं त्यांना वाटलं नाही विशेष. म्हणून तर अनेक वर्षांनी त्यांनी जेव्हा ते त्यांचं स्केच पाहिलं, म्हणजे 91 साली बरं का, त्यावेळेला ते चित्र केल्यावर त्याच्यातली गंमत त्यांच्या लक्षात आली. चित्र तयार झाल्यावर काय, तर ह्या अफाट समुद्राला कुंपण घालण्याचं काम चित्रात झालंय. अशक्य आहे ना ही गोष्ट खरी, पण ती झाली आणि ती दिसतीये. या अफाट समुद्र विस्ताराला कुंपण कोण घालणार, कुंपणात समुद्र कसा बसवणार. चित्रात 2 अशक्यप्राय गोष्टी एकाच दृष्टीच्या टप्प्यात आल्या तर चित्राला एकदम वेगळाच अर्थ प्राप्त झाला, की अशक्य गोष्टी सुद्धा तुम्ही आवाक्यात आणू शकता. हा एक अर्थ वेगळाच त्याच्यातून प्रतीत झाला. आणि चित्रकलेचं एक सूत्र आहे, प्लेस सर्टन्टी अगेन्स्ट अनसर्टन्टी. या सूत्राचं प्रात्यक्षिकच या समुद्र आणि कुंपण या चित्राने दिलं. नानांची जी चित्र आहेत त्यांना
वेगवेगळी शीर्षकं दिलेली आहेत त्यांनी. हो. तर म्हणजे काही शीर्षकं खूप गमतीदार आहेत, काही शीर्षकं खूप तुम्हाला गंभीरपणे विचार करायला लावतात त्या बरोबर. चित्रांविषयी. तर त्या शीर्षकांविषयी काही हां, त्यांचा असाच विश्वास होता की शीर्षकात शब्द असतात, समोर चित्र असतं, दोन्ही वेगळे आहेत. एक भाषेचं कौशल्य, एक रंगांचं कौशल्य. पण त्या भाषेच्या एका शीर्षकामुळे सुद्धा त्या चित्राचा विषय अतिशय जाऊन मनाला जाऊन भिडतो. बरोबर. त्यांचं एक चित्र आहे, उडी मारावी की न मारावी. म्हणजे अगदी प्रसिद्ध शेक्सपियरचं वाक्य, टू बी ऑर नॉट टू बी, ही गोष्ट करू की नको करू. चित्र असं आहे की म्हणजे त्यांच्या अनुभवाचाच हा विषय होता की ते सलूनमध्ये गेले होते केस कापायला आणि गर्दी होती म्हणून ते बाहेर वाकार तिथे बसले होते. तर एक माणूस आपल्या लहान मुलाला घेऊन आला. तो मुलगा भयंकर खोडकर होता म्हणून त्यांनी त्याला एका टेबलावर, उंच टेबलावर बसवलं. त्या माणसाने सांगितलं त्या मालकाला, ते जवळपास काही ठेवू नका त्याच्या, तो फार खोडकर आहे आणि तो हे करेल. तर त्या मुलाला जवळपास काही मस्ती करायला काहीच मिळेना. असा उंचावर बसवला तर की त्याला काही उतरून काही खोडी पण करता येईना आणि तो इकडे तिकडे निहाळतोय. ते आपल्या चित्रात स्पष्ट दिसतंय की त्याची चलबिचल झाली आहे आणि त्याला असं वाटतं तू उडी मारावी आणि काही खोडी करावी का, आणि म्हणून तो असा अर्धवट उतरायला बघतोय. उडी मारावी का न मारावी, मारली तर खूप खोल वाटतंय त्याला. आणि असा त्याच्या चेहऱ्यावरचा संभ्रम त्यांनी तो इतका सुंदर टिपलाय. आणि खरं आरसा दाखवणं ही खूप अवघड गोष्ट असते. कसा आरसा दाखवणार तुम्ही चित्रात, त्याला काय रुपेरी रंग थोडाच फासणार आहात, पण तरी सुद्धा तो सलूनमधला आरसा स्पष्ट दिसतोय. ह्या त्या शीर्षकामुळे ते आणखीन गंमत वाटते त्या मनाला. त्यानंतर दुसरं जीवनविषयक एक वेध घेणार, त्यांची खूप शीर्षकच अशी बोलकीच होती. त्यातली एक दोनच उदाहरणं सांगते फक्त मी. त्यांचं जीवन वेध नावाचं जे चित्र आहे ते केडगाव बेटाकडून, आपलं नारायण महाराजांचं केडगाव बेट, तिकडे गेले होते ते आणि त्या फाट्यावरून ते चालत निघालेले होते. टेकाडामधून असा तो रस्ता, कच्चा रस्ता होता आणि त्यांच्या समोर टेकड्यावरून त्या उतरणाऱ्या मेंढ्या त्यांना दिसल्या आणि मेंढ्यांची अशी सवय की खाली मान घालून जे दिसेल ते कुरतडत पुढे 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 जायचं आणि तशा त्या वाळलेलं गवत कुरतडत होत्या. नाना अगदी जवळ गेले तरी त्यांच्या खाण्यात आणि चालण्यात काही फरक नाही पडला. त्यांचं तेच काम चालू होतं. त्यांचं खाणं होईपर्यंत तो जो मेंढपाळ होता तो खांद्यावर आडवी काठी टाकून, ती सवय असते मेंढपाळांची, आडवी काठी ठेवून त्याचं लक्ष त्या क्षितिजाकडे होतं. मेंढरं इकडे चरत होती. म्हणजे एक प्रकारे तोही जीवनाचा वेध घेत होता आणि खाण्यामध्ये रंगलेल्या मेंढ्या त्यांचंही जीवनाचा वेध घेण्याचं काम चालू होतं. आणि म्हणून जीवन वेध हे नाव ऐकल्यावर किंवा आपल्याला ते शीर्षक पाहिल्यावर खरंच आपल्याही मनामध्ये वेगवेगळ्या कल्पना येतात. आणि गोनी दांडेकर त्याच्याबद्दल असं म्हणालेले आहेत. ते म्हणाले, ते उद्घाटक होते या चित्र प्रदर्शनाचं, तेव्हा ते म्हणाले, हे चित्र पाहून तुमच्या या शीर्षकाने ते चित्र फार मनात भिडतं. शीर्षक आधी भिडतं आणि मग चित्राकडे आपण लक्ष देतो. ते दोन्ही एकमेकांना अतिशय पूरक आहेत, असा त्यांनी त्याच्या बाबतीतला उद्गार काढलेला. सरांनी त्यांच्या आयुष्याचा बराच काळ पोस्टामध्ये काम केलं, 30 वर्ष. आणि चित्र पण त्यावेळेस अविरतपणे त्यांची चालूच होती. तर हे एक नोकरी पण सांभाळणं आणि एक कलाकार म्हणून सुद्धा जगणं, या दोन्ही गोष्टी त्या कशा पद्धतीने सांभाळत होते. म्हणजे हे खरंच खूप लोकांना शक्य होत नाही. बरोबर. एकतर कुठली तरी एक गोष्ट माणूस प्रामाणिकपणे करू शकतो, पण दोन्ही गोष्टींना प्रामाणिकपणे निभावणं. त्यांनी त्या नोकरीच्या म्हणजे त्या गावांचा, येणाऱ्या भेटणाऱ्या माणसांचा त्यांनी कलेसाठीच उपयोग करून घेतला. म्हणजे असं झालं की इतकी विविध पोस्टमास्टर असल्यामुळे वेगवेगळी माणसं भेटायची, त्यांच्यामधलं वेगळेपण, नाविन्य हे त्यांना चित्र विषयच देत होते एक प्रकारचे. त्यानंतर त्यांना एकदा त्यांच्या साहेबांनी त्यांचा स्टॅम्प असा तिरका पडला, स्टॅम्प मारायचे असं पोस्टात, तो तिरका पडला म्हणून कडक शेरा दिला की हे तुमचं काम चुकीचं आहे. आणि त्या शेऱ्याने ते म्हणतात की मला शिकवलं की आयुष्यभर जे काम करायचं ते उत्कृष्टच झालं पाहिजे. तो एक शेरा मला चित्रकलेसाठी पण उपयोगी कसा पडला, तर माझं काम कुठलंही असो ते उत्कृष्ट झालं पाहिजे हाच मी ध्यास घेतला होता.
आणि मग मला आपोआपच माझ्या सगळ्या कामामध्ये त्या उत्कृष्टतेची ध्यासच मला होता तो, की नुसतंच पोस्टाचं काम नाही तर हे चित्रकलेच्या कामात सुद्धा आपल्याला उत्कृष्टता आणता आलीच पाहिजे. आणि एक प्रकारे ते म्हणतात की मला पोस्टाने दिलेली ही देणगी आहे. त्यानंतर पोस्टामध्ये बदल्या खूप व्हायच्या, 2 वर्षांनी 3 वर्षांनी व्हायच्या. सगळ्या लोकांना बदल्या म्हटलं की नको वाटतं. बरोबर. पण ते म्हणतात त्यांनी जवळपास नगर जिल्ह्यातल्या 16 ते 17 गावी त्यांच्या बदल्या झालेल्या आहेत त्यांच्या ते 30 वर्षाच्या ह्याच्यामध्ये. मग मला नेहमी असं वाटायचं की अरे किती छान, नवीन गाव, नवीन माणसं, नवीन ठिकाणं. आणि मग त्यांचा तो नेहमीचा छंदच असायचा की रविवार म्हटलं की रविवार बाकी कशासाठी नाही, स्केचिंग आणि संध्याकाळी पेंटिंग. नंतर एवढंच नाही तर त्यांना स्वास्थ्यही तसं मिळालं, कारण ते पोस्टमास्टर असल्यामुळे त्यांना जागा राहायला मोठ्या मोठ्या मिळायच्या. आणि खेड्यामध्ये अगदी अशांत आयुष्य असतं, त्याच्यामुळे नोकरीचा एकदा ताण संपला की घरी त्यांना छान मोकळेपणा मिळायचा. आणि त्याचा उपयोग त्यांनी चित्रकलेसाठी खूप करून घेतला. त्यांनी त्यांच्या याच्यात एकदा म्हटलेलं आहे की एवढ्या मी ह्या ज्या ठिकठिकाणी नोकऱ्या केल्या, या नोकऱ्यांनी मला खूप विषय दिलेले चित्रकलेतले. हे जर मी कुठे दुसरीकडे नोकरी असतो तर एकाच याच्यामध्ये बंदिस्त होऊन बसलो असतो. बरोबर. आणि म्हणून त्यांना त्या पोस्टातल्या नोकरीचा कधीही असा पश्चातापही झाला नाही आणि असंही वाटलं नाही की हे काय आपलं आयुष्य. त्यांना त्याच्यातून आनंदच मिळाला. आणि त्यांनी मग त्या याच्यापाशी त्या संदर्भामध्ये असं ठरवलं होतं की जसं पोस्टाचं काम आजचं आज पूर्ण झालंच पाहिजे, आजचा ताळा त्या हिशोबाचा जमलाच पाहिजे, तसं त्यांनी ठरवलं होतं की सकाळी जर मी रविवारी स्केच केलं तर माझं संध्याकाळी पेंटिंग झालं पाहिजे. आणि त्यांनी वर्षातले काही दिवस असे ठेवले होते, म्हणजे उदाहरणार्थ तो दिवस म्हणजे 85 वर्षापर्यंत त्यांचं हे कायम होतं. हे काय ज्याला म्हणू आपण ध्यास, की ह्या ठराविक दिवशी माझं झालंच पाहिजे चित्र, एक मोठं पेंटिंग झालंच पाहिजे. तर ते दिवस म्हणजे चतुर्थी, दसरा, वसंत ऋतूचं आगमन, वसंत ऋतू येतो तो कुठलाही दिवस त्या याच्यातला, पावसाळा, हे काही ठराविक असे दिवस त्याच्यामध्ये चित्र झालीच पाहिजेत. ही शिस्त त्यांनी पोस्टामुळे त्यांना ही लावून घेता आली असं त्यांनी म्हटलेलं होतं. असं त्याने आणखीन एक मोठा फायदा झाला म्हणजे पोस्टामध्ये, मगाशीच मी म्हटलं होतं की पोस्ट हे फार महत्त्वाचं आपल्या जीवनातला भाग होता एकेकाळी. तर त्यावेळेला चांगली माणसं पुण्यात ज्यावेळेला ते राहायला आले, म्हणजे पुण्यात त्यांना SP कॉलेजमध्ये क्वार्टर्स मिळाल्या, त्यावेळेला पुण्यातले आजूबाजूचे त्या भागातले सगळे नामांकित लोक पोस्टामध्ये कामाला त्यांच्या काय आलंय का आपलं काही टपाल किंवा काय त्याच्यात यायचंय. त्यात दत्तो वामन पोद्दार, कवी यशवंत, नासी फडके अशी नामांकित माणसं यायची. आणि ती मग त्यांना ओळखी आपोआपच पोस्टमास्टरांना भेटायला मानच होता ना पोस्टमास्टरांना, तर ते मुद्दामून भेटायचे. मग ते चित्रकार ते कळल्यावर आवर्जून वरच राहायची जागा होती, त्यामुळे चित्रही पाहायला यायचे. आणि असा त्यांचा वेळ अतिशय सुंदर आनंदात जायचा तो प्रदर्शन. त्यावेळेला त्यांनी स्थानिक चित्रकारांचा सत्कार केला होता. तर असेच सगळेजण ते जे होते त्याच्यामध्ये एकाही चित्रकाराचं स्वतंत्र प्रदर्शन झालेलं नव्हतं. पण नाना पोस्टमास्टर असून त्यांची 2 चित्र प्रदर्शनं तोपर्यंत झालेली होती. एकाचं उद्घाटन दांडेकरांनी केलेलं होतं, गोनी दांडेकरांनी. आणि प्रत्येक प्रदर्शनात 50 नवीन चित्र होती. असं ते त्यांच्या त्या खूप विषयांची प्रदर्शनं नगरमध्ये ही नगरमध्ये झाली, अहमदनगरमध्ये. त्यानंतर आणि मग लोकांनाही ते आश्चर्य वाटलं की कला जगतातल्या क्षेत्राबाहेरच्या वातावरणातील एका पोस्टमास्टरची 2 प्रदर्शनं होत आहेत. त्यांचा सत्कार हा महाराष्ट्र सरकारने तो केला, तो अतिशय उचित असाच होता. आणि मग सरकारने दखल घेणं एक समाधान देणारच असतं. मग पुण्याला पण प्रदर्शन त्यांचं झालं होतं. मग ते सांगायचे पाहायला येणारे लोक की हे बालगंधर्वला पुण्याला इतके रसिक लोक आहेत तर त्यांच्यासाठी व्हायला पाहिजे. आणि पुण्यात एक मोठे चित्रकार होते अरुण फडणीस नावाचे, फार नामांकित चित्रकार होते ते. तर त्यांना नानांची चित्र फार आवडायची आणि ते नेहमी म्हणायचे की नाही तुमचं पुण्यात झालं पाहिजे. आणि मग त्यांच्या आग्रहाने 84 साली बालगंधर्वला झालं होतं. आणि त्या वर्तमानपत्रांनी सगळ्यांनी इतकी दखल घेतली त्याची, तर चित्राचे फोटोही त्यांनी छापले वर्तमानपत्रात त्यावेळेला.
आणि रसग्रहणात्मक लेखही छापले, त्यालाही चांगला प्रतिसाद मिळाला. त्यानंतर एक महत्त्वाचा आणखीन टप्पा त्यांच्या त्या ह्याच्यातला म्हणजे एक ऑर्ट इंडिया, ORT इंडिया नावाची ऑर्गनायझेशन ही लंडनमधल्या ज्यू लोकांनी स्थापन केलेली एक संस्था आहे ऑर्ट इंडिया. ह्या संस्थेच्या मुंबई शाखेनं मुंबईच्या नेहरू सायन्स सेंटर मध्ये प्रदर्शन 21 दिवस प्रदर्शन भरवलं होतं. त्यांनी स्वतः चित्र नेली, त्याला फ्रेम्स केल्या, सगळी व्यवस्था त्यांनी केली होती. म्हणजे नानांना एक त्यांनी नाना म्हणाले बाबा माझ्या आवाक्यातलं नाही आहे हे प्रदर्शन, मी कधी मुंबईला येणार, मी कसं दाखवणार, कशा फ्रेम्स करणार. तर ते म्हणाले तुम्ही काही काळजी करू नका, आम्ही सगळं करू. आणि तेही रसिकांनी खूप नावाजलं त्या प्रदर्शनामध्ये सुद्धा. त्यानंतर 1996 मध्ये दूरदर्शनवर एक कार्यक्रम झाला होता आणि त्याच्यामध्ये नानांची 15 चित्र त्या दूरदर्शनवरच्या कार्यक्रमात, कालिदासाचा संदर्भातला कार्यक्रम होता तेव्हा ती दाखवली गेली होती. नंतर त्यांची ETVवर मुलाखत पण झाली होती चित्राच्या हो झाली होती. त्याची हे नाही आहे आमच्याकडे काही, हे नाही आहे त्याचं काही आता. तरी पण नाही, काळ कधीचा हा तरी? हा 2003 मध्ये. 2003 हो, म्हणजे फारच हा अगदी अलीकडे. हो, चित्रांचं सगळं त्यांनी दाखवलं होतं. ती मुलाखत घेऊन त्यांनी ती प्रसारित केलेली होती. आणि 82 साली त्यांचं परत नगरमध्ये जे झालं तेव्हा तिथे जे कलेक्टर होते ते फार रसिक होते, लखीना म्हणून, अनिल कुमार लखीना. त्यांनी दुसरं प्रदर्शन नानांचं नगरमध्ये करायला लावलं. म्हणजे आर्ट गॅलरी नुकतीच, महावीर आर्ट गॅलरी नुकतीच बांधून झाली होती आणि तिथे एकही प्रदर्शन होईना. मग त्यांनी विचारलं हे काय आर्ट गॅलरी बांधून झाली ना, एकही प्रदर्शन अजून होत नाही. मग त्यांनी चौकशी केली की चित्रकला शिक्षकांना बोलावून घेतलं की असं काय तुमच्याकडे असं पाहिजेत ना माणसं. मग तेव्हा एकाने सांगितलं की टेंभुर्णीकर म्हणून आहेत तर त्यांच्याकडे पुष्कळ चित्र आहेत. त्यांनी लखीनांनी विचारलं ते तुमच्या नेहमी जाणं येणं वगैरे नाही म्हणे, ते त्यांचा हे वेगळा आहे, व्यवसाय वेगळा आहे, आम्ही वेगळ्या याच्यातले लोक आहोत. ते स्वतः लखीना नानांकडे आले भेटायला त्यांना आणि त्यांनी रिक्वेस्ट केली की आम्ही अशी बांधली आहे तर तुमच्या चित्रांचं प्रदर्शन आम्हाला करायचं आहे तर तुम्ही आम्हाला सहकार्य करा. हा सरकारमध्ये असणाऱ्या माणसांचा रसिकपणा, दर्दीपणा हा जेव्हा दिसतो ना तेव्हा आपल्याला खरंच असं वाटतं की कलेची बूज राखणारी लोकही सरकारामध्ये असतात. तर बालगंधर्वांमधलं तिसरं प्रदर्शन त्यांचंही ते अरुण फडणवीसांच्याच प्रेरणेने झालं, आग्रह त्यांनीच केला होता. नंतर 5वं 6वं प्रदर्शन कर्जतला झालं होतं. कर्जत तिथे ते ज्ञानेश्वरीतल्या ओव्या आणि चित्र यांचं साम्य दाखवणार असं होतं. नंतर 7वं त्यांचं प्रदर्शन नगरला जेव्हा साहित्य संमेलन झालं होतं, हे मला आता नेमकं आठवत नाही, तो तरी 92-93 कदाचित ती असेल किंवा हो तोच सुमार. त्यावेळेला ते चित्र प्रदर्शनासाठी नगरमध्ये त्यांचं मी मागे सांगितलं तसं 35-36 मध्ये श्री ज्ञानेश्वर दर्शन या ग्रंथाचं लेखन त्यांच्या वडिलांनी केलं होतं. मग त्याला अनुषंगाने त्यांना पत्र पाठवलं संयोजकांना, म्हणजे मीच पाठवलं ते अर्थात नानांच्या वतीने, की असा हा संबंध आहे आणि ज्ञानेश्वरी ही आपल्या नगर जिल्ह्यातल्या नेवाशाला सांगितली गेलेली आहे. तर ह्या साहित्य संमेलनामध्ये हा एक वेगळा प्रकार, हे साहित्यच आहे, तर त्याचा आपल्याला इथे काही हे करता आला तर मग त्यांनी त्याला परवानगी दिली. मला असं वाटतं गडाख होते त्यावेळेला, यशवंतराव गडाख त्या संमेलनाचे स्वागताध्यक्ष होते. त्यांचंही पत्र आलं की हरकत नाही, आपण पाठवा इथे, आपण ते लावू इथे. आणि म्हणून त्यांची जवळपास 12-13 चित्र ज्ञानेश्वरीवरची आणि त्याच्याखाली त्या ओव्या आणि त्याचं स्पष्टीकरण असा त्यांनी त्याला जागा दिलेली होती. ते प्रदर्शन नगरला झालं? हो, नगरला. मला असं वाटतं तुमच्या ह्या न्यू आर्ट्स कॉलेज वगैरे त्या असं त्याच्या तिथेच होतं. ती माहिती काढता येईल आपल्याला कधी झालं काय झालं. हो ना, ते आपल्याला करता येईल. आणि ह्या प्रदर्शनांमध्ये पु ल देशपांडे आले. हो, पुण्याच्या ह्याच्यामध्ये पुलंची तर 800 आठवण आहे. अगदी दुपारी आले ते
आणि म्हणाले अक्षरशः मी घरी न सांगता पळून आलेलो आहे. कारण पु ल इतके त्यांच्या बाकीच्या क्षेत्रामध्ये इतके उंचीवर होते की त्यांना त्याच्यासाठी वेळ मिळावा म्हणून त्यांच्या पत्नी त्यांच्यावर काही बंधनं घालत की नाही उगीच हे करायचं. आणि म्हणून त्यांना नाना स्वतः बोलवायला गेलेले होते प्रदर्शनाचं निमंत्रण की पोस्टातला एक मनुष्य काय करू शकतो, तुम्ही लिहिलंय पोस्टावर, माझं पौष्टिक जीवन म्हणून त्यांचा लेख आहे प्रसिद्ध. आणि तर तुम्ही या ना बघायला की पोस्टातला एक मनुष्य काय करू शकतो. आणि मग ते म्हणून आले होते दुपारच्या वेळेला. आणि त्यांनी इतकी बारकाईने पाहिलेली चित्र ती सगळी उत्सुकतेने पाहिलेली आहेत. त्यांनी त्याच्यावर शेरे पण दिलेले आहेत. दमा मिराजदार आले होते. त्यानंतर व्यंकटेश माडगूळकर जे स्वतः चित्रकार आहेत ते येऊन गेले. कवी महांबरे येऊन गेले. खूप मोठ्या मोठ्या लोकांनी पुण्याच्या प्रदर्शनामध्ये भेट दिलेली आहे. त्यांचे हे पण आहेत आपल्याकडे, ते सगळे पण पाहू शकता. ते अजून काही घ्यायचे? आपण आता सरांच्या विषयी जी काही माहिती होती ते आपण बरंचसं बोलतोय सध्या. पण म्हणजे मी सकाळपासून ऐकतोय आता सरांच्या विषयी. खरं तर बाकीच्या मुलाखतींमध्ये मी थोडंफार मध्ये मध्ये प्रश्न विचारत असतो किंवा बोलत असतो. तर म्हणजे मला ज्यावेळेस मी हे सगळं ऐकतोय ना, तर मला हा प्रश्न पडतो की जो काळ तुम्ही पण पाहिला सरांच्या सोबत, की एक अहमदनगरसारखं एक ठिकाण आणि जिथं ज्या पद्धतीने सर काम करत होते, म्हणजे मी सरांची जी डायरी मला मिळाली त्या डायरीमध्ये सरांनी पिकासोच्या विषयी लिहून ठेवलं आहे 85-86 साली काहीतरी. म्हणजे मला नवल हे वाटतं की आज पण पिकासोविषयी नगरमध्ये जास्त कोणी काही बोलत नाही. म्हणजे एक तर तो खूप ग्रेट होता आणि तो खूप फेमस होता, या दोन वाक्यांपलीकडे पिकासोविषयी काहीच माहिती नाही. तर त्या काळात पिकासोंच्या चित्रांविषयी बोलणं, लिहिणं किंवा म्हणजे त्याचा एक अभ्यासात्मक त्या चित्रांकडे पाहणं हे खूप कमी लोकांनी केलं नगरमध्ये. पण म्हणजे बोटावर मोजणे इतके 2-3 जण जे होते त्यांना ही सवय होती अभ्यासाची, चित्रकलेकडे एक अभ्यास म्हणून पाहण्याची. तर त्या काळामध्ये ज्यावेळेस नाना काम करत होते तो काळ आणि अहमदनगर शहर, तिथली कलेची परिस्थिती, हे सगळ्याच गोष्टी तुम्ही पाहिल्यात. तर त्याविषयी थोडंसं काहीतरी सांगा ना. एक तर काय असतं माहिती का, कलावंत किंवा कलाकारनं स्वतःच्या आयुष्यात अधिक मग्न असतं. म्हणजे त्याला बाहेरच्या जीवनाचं भान तर असतंच, ते ठेवावंच लागतं प्रत्येकाला. पण तरी मला काय करायचंय, मी काय करतोय, माझ्याजवळ जी कला आहे त्याला मी न्याय देतोय की नाही, तो न्याय द्यायचा असेल तर मी आणखीन काय करायला पाहिजे, ह्या याच्यातून त्यांचं ते वाचन झालेलं आहे. की मला जर चित्रकलेत उत्तम प्रावीण्य मिळवायचं असेल तर मी अभ्यास केला पाहिजे. मी भले नाही कुठल्या कॉलेजमध्ये गेलो किंवा काही नाही मिळत, पण मला पुस्तकातून तर हे सगळे गुरु उपलब्ध झालेले आहेत. म्हणून बाकीच्यांच्याकडे आता साधारणपणे आपल्याकडे काय होतं की कलेचं शिक्षण कशासाठी घ्यायचं, की ती पोटार्थी म्हणूनच घ्यायचं, की काहीतरी बाबा नोकरी मिळावी हे. मग अशांच्या वेळेला तेवढ्यापुरतं प्रश्नांची उत्तरं लिहिता आली की झालं काम. मग तिथे अभ्यास किंवा व्यासंग राहत नाही. जेव्हा व्यासंग असतो ना तेव्हा ती कला निर्मितीकडे त्या माणसाची प्रगती व्हायला लागते. तो व्यासंग त्यांनी केला. मात्र मग तो व्यासंग कशा प्रकारे केला हे तर मी त्या स्केचिंगच्या याच्यातून सांगितलं की स्केचिंग करत 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 त्यांनी वाढवलं ते सगळं. नंतर बाकीच्यांचं समकालीन लोक काय करतायत, आपण तर हे करतोय, पण आपल्या आधीच्या पाश्चिमात्य लोकांनी काय काम करून ठेवलेलं आहे की ज्यांचं एवढं नावाजलं जातंय, हेही त्यांनी अभ्यासलं. आणि ह्या अभ्यास करता करता स्वतःतल्या उणीवा, स्वतःतला जो हे आहे काय जे राहिलेलं असेल ते दूर करण्याचा प्रयत्न केला. पण त्यावेळेला त्यांच्या आजूबाजूला जे चित्रकार होते त्यांनी पण त्यांची दखल घेतलेली आहे. ते त्यांच्याकडे यायचे गप्पा मारायला की नाना हे पाहे आम्ही असं चित्र केलं आहे. आणि मग त्यांच्या चित्रकलेविषयीच्या गप्पा चालायच्या. सुहास बहुलकरचं मला आठवतंय स्वतः, ही तर खूप उशिराची गोष्ट आहे. सुहास बहुलकर पुण्यामध्ये, म्हणजे ते साल तुम्हाला मी सांगते 71-72 साल पुण्यामध्ये त्यांची जेव्हा बदली झाली, 71-72 नाहीच 68-69, त्यावेळेला सुहास बहुलकर अगदी 12-13 वर्षाचा होता. त्याच्याकडे त्याला चित्र मोठं करायला मिळालेलं होतं आणि
त्यांच्या एका परिचिताने आमच्याकडे मोठी जागा होती, आम्ही राहणारे कमी होतो, म्हणून सांगितलं की तुमच्याकडे त्यांनी काम केलं तर चालेल का. नाना म्हणाले काहीच हरकत नाही, उलट 12-13 वर्षाचा मुलगा इतकं मोठं चित्र 5 फूट बाय असं काहीतरी, त्याच्याही उंचीपेक्षा जास्त, हे आश्चर्यच होतं. आणि हे त्यांनी त्याला प्रोत्साहन दिलेलं आहे जाता येता पाहून. म्हणजे समान धर्मा कोणी भेटला कलेचा, आपल्यासारखीच ज्याला आवड आहे त्याला प्रोत्साहन देणं किंवा त्याच्यासाठी त्याला काही मदत करता आली तर करणं, हे ते करतच असत. त्याच्यामुळे नगरमधल्या लोकांना सुद्धा त्यांच्याबद्दलची आत्मीयता होती. पण जेव्हा ते नगर सोडून इकडे आले तेव्हा मग तिथे वास्तव्य त्यांचं राहिलं नाही, मग कोणाला ते माहीत असणार. म्हणून तुम्हाला जे खूप उशिरा ते कळले आणि केवळ वह्यांवरनं कळले, म्हणजे त्या वह्या 55 वह्या त्यांनी केल्या, 200 पानी, त्यातल्या 2 वह्यांवरनं तुम्ही इथपर्यंत येऊन पोहोचलात. म्हणजे ही सुद्धा, मला तर सुरुवातीला म्हणजे इतकंच नाव माहिती होतं की र के टेंभुर्णीकर, या र केचा पण अर्थ मला माहित नव्हता. बरोबर. कारण की पण फक्त एवढंच होतं की ती चित्र जी पाहिली होती पुढची मी त्या वह्यांमधली, त्यातून असं वाटायचं की ह्या फक्त 3 वह्या नसणार आहेत. कारण की ह्या फक्त 3 वह्यात असं काम होऊ शकत नाही, खूप सारं काही अजून असेल. आणि त्याचाच शोध घेत घेत आम्ही इथपर्यंत आलो. आमचा जो हा जो प्रकल्प चालू आहे की म्हणजे आम्हाला असं आमचा असा समज होता की नगरमध्ये जे आजचे विद्यार्थी आहेत त्यांना अशा लोकांशी आपण त्यांची गाठ घालून द्यायची किंवा भेट करून द्यायची की त्यांना ते आदर्श म्हणून समोर ठेवू शकतील. तर आज तुम्ही नानांचा इतका मोठा प्रवास पाहिलात, आता तुम्ही सांगतायत सुद्धा, आणि आजची पिढी पण तुम्ही नगरमधली पाहताय, तुम्ही ज्या पण वेळेला जाताय, तुम्हाला काय वाटतं नानांकडून आत्ताच्या ह्या विद्यार्थ्यांनी काय घ्यायला पाहिजे? आणि म्हणजे तुम्ही काय सांगताल नाना म्हणून या मुलांना? म्हणजे आपलं रोजचं जीवन जगत असताना जीवनातला आनंद घेण्याची जी कलेमुळे आपल्याला संधी प्राप्त होते ती प्रत्येकाने घ्यायला हवी. म्हणजे आजच्या मला ह्या आजूबाजूच्या मुलांच्या मध्ये एक असंच दिसतं की शिक्षण घ्यायचं, ते कुठेतरी चांगली नोकरी, पॅकेज चांगलं भरपूर मिळावं म्हणून घ्यायचं, त्याच्यासाठी जीव तोडून काम करायचं. मग लहानपणी एखाद्याला कोणाला संगीत आवडतं, कोणाला चित्रकला आवडते, पण ती आवड दाबून टाकली जाते. ती कलेची उर्मी तिथल्या तिथे ती जिरवून टाकली जाते आणि त्याला केवळ एक मशीन, पैसे मिळवण्याचं मशीन तयार केलं जातं आणि मग पुढे आयुष्यामध्ये तो तेच करत राहतो. पण मला असं वाटतं मुलांनी त्यांना जे काही वाटतं ना, ज्याच्यात आनंद वाटतोय, मग अशी आपण त्या आनंदाची की तो कशावर अवलंबून नाही, आनंद हा नेहमी वाढता चढता आनंद आहे, तो मिळवण्यासाठी तुम्हाला कलावंत किंवा कलेचा हात धरणं अत्यंत गरजेची गोष्ट आहे. हे मुलांनी खरंच लक्षात घ्यायला की ती चित्रकलेची जर मुलं असतील तर जरूर त्यांनी पोटापाण्याचा व्यवसाय करायलाच हवा आहे. पण ते करता करता सुद्धा मला या कलेनी काय आनंद मिळतोय, ही कला मला किती आनंद देऊ शकते, हाही विचार करायला हवा. मग त्याच्यासाठी ध्यास घ्यायला हवा. नानांनी सांगितलं की चिकाटी अत्यंत महत्त्वाची गोष्ट ही, की चिकाटीने तुम्ही काम करत राहिलं पाहिजे. म्हणजे कोणी नाही, माझ्या चित्रांना नाही काही आत्ता किंमत मिळाली तर मी काही नाराज नाही होता कामा, मी ते काम करत राहिलं पाहिजे. मी एक ना एक दिवस त्याच्यातून मला त्यानंतर स्वतःच म्हणायचंय की माझी चित्र माझ्या आनंदासाठी आहेत, असं त्यांचं स्पष्ट होतं. आणि त्यांना तो मिळाला. प्रत्येक माणसाचं तसंच असतं ना, आनंद शोधत असतो आपण, पण नंतर उशिरा कळतं त्या माणसांना की पैशात आनंद नाही. खूप पैसा मिळवून सुद्धा जर आपण रात्री झोप लागत नसेल तर काय उपयोग आहे ते खूप पैसा मिळवण्याचा तरी. आणि हा जो एक दृष्टिकोन आहे कलेच्या बद्दलचा, तो जपला पाहिजे असं मला वाटतं. विशेषतः चित्रकलेच्या बाबतीत महाराष्ट्रामध्ये जो पाश्चिमात्य लोक फार जपतात. बरोबर. आपण कधी कधी काय आहे की श्रीमंत माणसांच्या घरात मोठी मोठी चित्र असतात विकत घेतलेली, आमच्या घरात हुसेनचं चित्र आहे वगैरे अभिमानाने सांगणारी माणसं असतात, पण त्याच्यातलं किती कळलंय किंवा त्याचा किती आनंद मिळालाय हे नाही पाहत ते. तर तो तुम्ही कलेतला आनंद घ्यायला शिका, म्हणजे मग आपोआपच तुमचं जीवन आनंदी होईल. मी 86-87व्या वर्षी जो मनुष्य आनंदाने की इतके विकल आहेत, चालता येत नाहीये तरीसुद्धा हिमालय ते संगमनेर कन्याकुमारी इथपर्यंत मानसिक प्रवास करून थकत नाहीत, त्या व्यक्तीचं आयुष्य आपण आदर्श नाही मानायचं तर कोणाचं मानायचं? आज आपण
तसं पाहायला गेलं तर नानांच्या चित्रातच बसलोय असं वाटतंय, हा. कारण की हा सगळाच कारण परिसर त्यांना नदी त्यांच्या- फार प्रिय होती आणि ह्या ठिकाणी हे चाफ्याची वाडी म्हणून हे हम्म, जवळचं कर्जतच्या जवळचं गाव आहे. हम्म. इथे आदिवासी मुलांसाठी चांगल्या नाना इथं बऱ्याच वेळा आले पण असतील हो ना आलेत ना. चित्रांचं? इथे त्यांना तिथे त्यांनी स्केचिंग केलेलं आहे. इथं ना. हो हो कारण हे जवळ आहे आम्हाला, घरापासून अगदी जवळ आहे. आणि पावसाळा असला की त्यांना तर हमखास खांद्यावरती पिशवी आणि त्याच्यामध्ये ते सगळं हम्म. घेऊन मस्त अगदी त्यांना यावंच वाटायचं. विद्यार्थी वगैरे यायचे कॉलेजचे? हो काय संवाद कसा असायचा त्यांचा? काय झालं की कर्जतमध्ये मी शाळेत असल्यामुळे हम्म, आपोआपच माझ्या सांगण्यातून त्यांना कळलेलं होतं की माझे वडील चित्रकार आहेत. हम्म, मग चित्रकलेची आवड असणारी मुलं हम्म, मग विचारायची की मॅडम आम्ही येऊ का त्यांना दाखवायला आमची चित्र. हम्म, मी म्हणायचे हो या की, त्यांना खूप आनंद होईल. हम्म. आणि त्यांना खरंच मुलांशी बोलायला इतका आनंद मिळायचा. त्यांनी 2-3 आमच्या त्या बागेमध्ये 2-3 मुलांची सेशन्स घेतली होती अशी की चित्र कशी काढायची. लहान लहान मुलं सगळी काय तुम्हाला मनाला येईल ते काढा. मग त्यांनी काढल्यावर म्हणजे तुझ्या या चित्रातलं हे छान आहे, हम्म, हे असं पाहिजे होतं, असं त्यांनी त्यांना शिकवलेलं पण आहे. अशी यायची मुलं, हम्म. कॉलेजमधली मुलं पण यायची. नंतर इथे कर्जतमध्ये एक वैशिष्ट्य म्हणजे दिवाळीच्या सुमाराला हम्म. किल्ले प्रदर्शन इथे हो, हो. लोक खूप हे हा, करतात, हा, हा. प्रदर्शनं भरवतात. तर त्याच्यामध्ये शिवाजी महाराजांचा एक सीन त्यांना उभा करायचा होता मुलांना या कॉलेजमधल्या इतर पण. हा, हा. तर त्यांनी तो करण्यासाठी शिवाजी महाराजांची मूर्ती तयार केली. हम्म. तेव्हा आमच्या घरातच तिकडच्या आधी आम्ही जिकडे राहत होतो हम्म. त्या घरात त्यांनी नानांच्या मार्गदर्शनाखाली ती तयार झालेली आहे. हा. कारण नानांना शिल्पकलेतलं पण ज्ञान होतं. हो, हो. शिल्पकला चित्रकलेचे उपांग किंवा दोन्ही हो, हो. सारखेच आहेत खरं बरोबर, सांगायचं तर. बरोबर. दोन्ही दृश्य कला हा दृश्यकलाच आहेत दोन्ही पण. तर तेही हे करायला त्यांच्याकडे ही मुलं तरुण मुलं नेहमी यायचीच. तरुण मुलांना त्यांचा सहवास नानांना फार आवडायचा. आणि नानांनाही म्हणजे मुलांनाही त्यांच्यातलेच ते वाटायचे. गप्पा मारायला याला त्याला अगदी ते छान रमून जायचे ते. नाना कविता वगैरे लिहित होते? कविता नाही त्यांनी कधी केलेल्या आम्हाला आठवत. नाही. कविता नाही केलेल्या, पण त्यांचं वाचन आणि ते लेखन खूप होतं. त्यांनी ज्ञानेश्वरी वाचली ती त्यांना उत्तरायुष्यात म्हणजे ते रिटायर झाले, हा, हा. त्यांना भेट म्हणून ज्ञानेश्वरीच आली. हम्म. आणि मग त्यांनी ती वाचायला सुरू केली. त्याच्या आधीच्या आयुष्यामध्ये नोकरीच्या याच्यामध्ये त्यांना वेळच नाही मिळाला खरं सांगायचं तर वाचनाचा वगैरे. मग त्यांनी त्याच्यातल्या सुंदर कल्पना, उपमा ह्याचं लेखन सुरू केलं. त्यानंतर त्यांनी उत्कृष्ट त्यांना एक आवड वाचनाची होती. ते म्हणजे रीडर्स डायजेस्ट नावाचं एक मासिक प्रसिद्ध व्हायचं. हा. त्याच्यामध्ये फार उत्कृष्ट ह्या अशा घडलेल्या कथा किंवा काय यायच्या, तर त्यातले उतार एक लिहून ठेवायचे. बरोबर. त्यानंतर चित्रकलेविषयक जिथे जिथे कुठे काही येईल ते लिहून ठेवायचं, हा त्यांचा छंद होता. त्यांचं लेखन इतकं आहे, त्यांनी म्हणजे हे लेखकही झाले असते असंही कधी कधी वाटतं. बरोबर. कारण मला माझ्याकडे जी डायरी होती ना, हां त्या डायरीमध्ये मला आठवतं मी वाचलेलं एक उतारा त्यामध्ये होता की नगरच्याच जवळचं एक मंदिर आहे. त्या मंदिरात त्यांनी एक शिल्पाचं पाहिलं, एक शिल्प हत्तीचं शिल्प आहे मला वाटतं ते, बर आणि त्याचं ड्रॉइंग केलंय त्यांनी. हां आणि त्याच्याच मागच्या साईडला ते लिहून ठेवतायत की पिकासो क्युबिझम विषयी आत्ता बोलतोय. हे मंदिर 400 ते 500 वर्षापूर्वीच आहे. बरोबर आहे. आणि मला ह्या हत्तीची जी मूर्ती आहे त्यात क्युबिझम दिसतोय अच्छा. हां की भारतीय कलेमध्ये क्युबिझम होता म्हणून. हां पण पिकासोने तो शब्दात मांडला किंवा सांगायला चालू केलं की हा. क्युबिझम चित्रकलेत असा बरोबर करता आहे. येतो असं. तर ही जी किंवा ब्राक विषयी त्यांनी लिहिलंय, हा. जिओत्तो दुच्चिओ यांच्याविषयी पण त्यांनी त्या डायरीमध्ये लिहून ठेवलंय. हो तर किंवा माने, एडवर्ड माने, हां हे जे ती तर त्यांना फार impressionist सवय जे होती. चित्रकार हो. होते त्यांच्याविषयी पण त्यांनी लिहून ठेवलंय. तर कारण की ही नावं आहेत ना मॅडम, आम्हाला मी MFA ला गेल्यानंतर मला अभ्यासाला मिळाली. अच्छा. हां हां ह्या अगोदर मी पण ऐकली नव्हती. हां तर जो व्यक्ती चित्रकलेच्या क्षेत्रात त्यांनी कुठली डिग्री नाही घेतली, त्यांच्या लिखाणात ही नावं येत आहेत, त्या व्यक्तींच्या विषयी अभ्यास करतायत ती, तर ही खूप नवलाची गोष्ट हो. होती. कारण की आम्ही त्या फील्डमध्ये असून, त्या फील्डचे विद्यार्थी असून सुद्धा आम्ही कधी आजच्या काळात सुद्धा पण पाहिलं नव्हतं. आणि सरांनी त्या काळामध्ये ह्या सगळ्या गोष्टींकडे लक्ष पण दिलं बोलू होतं. याच्यावर माझा सायंकालीन अभ्यास म्हणून त्यांनी लिहून ठेवलेलं आहे.
हां हां म्हणजे खूप लेट एजमध्ये त्यांनी हा जो संध्याकाळचा अभ्यास काय केला ह्याच्याबद्दल जे लिहून ठेवलंय आणि करून ठेवलंय काम ना, ते खरोखर अप्रतिम आहे. मॅडम, आज आपण सरांच्या विषयी ज्यावेळेस बोलतोय, इतक्या दिवसाचा तुमचा जो प्रवास आहे, ते प्रवास पाहिल्यानंतर आणि इतका मोठा परत त्यात गॅप पडलाय आज, तर आज परत आपण सरांविषयी बोलतोय, नेमकं मनात काय काय चालू आहे? मनात येतं म्हणजे ते जे ह्या निसर्गामध्ये रमत होते, तो निसर्ग आजही इथे आहे तसाच आहे. तो सूर्योदय होतोय, काल आपण सूर्यास्त पाहिला. म्हणजे ह्या सगळ्या घटना सतत होत राहणाऱ्या आहेत. माणसाचं जीवन सतत नाही आहे, पण त्याच्या आठवणी सतत आपल्याबरोबर असतात. म्हणजे 2004मध्ये ते जरी गेले तरी पावसाळा आला, डोंगरावर ज्यावेळेला मेघ दाटायला लागतात त्यावेळेला त्यांनी जे काढलेलं मेघदूतातलं आषाढस्य प्रथम दिवसे तळेगावला पाहून काढलं, पण ते कालिदासाच्या याच्याशी मिळतं जुळतं होतं, ते आठवतं. त्यांनी काढलेली सगळी चित्रं आम्हाला ती आमच्या डोळ्यासमोर परत येतात आणि आम्हाला असं वाटतं की ते आहेतच, चित्ररूपाने आमच्याबरोबर ते आहेतच. ही आमची भावना आहे त्यांच्या बाबतीतली ही असते. हे असं संगीत, सुंदर संगीत ऐकलं की त्यांची आठवण येते. या सगळ्या गोष्टी आम्हाला त्यांची आठवण करून, आणि माणूस बहुतेक करून ना खूप आठवणीवर पण जगतो. असं छोट्या छोट्या गोष्टी त्याच्या त्या आठवणी दडलेल्या असतात. आणि आई आणि वडील ह्या दोन व्यक्ती अशा असतात की आयुष्यभराच्या सोबत करणारे असतात, भले त्या देहरूपाने आपल्याबरोबर नसू देत, पण ह्या स्मृतींच्या स्वरूपामध्ये ते आपण त्यांचं आपल्यावर इतकं ऋण असतं ना. आपण जे काही आज घडलेलं असतो ते केवळ त्यांच्यामुळे असतं. बाहेरचं आपण खूप ज्ञान घेतो, पुस्तकं वाचतो, अध्यात्मात हे करतो, पण आपल्या आतमध्ये जे काही आलेलं आहे ते त्यांच्यामुळेच आलेलं असतं. तुम्ही आत्ता जसं म्हटलात की आई आणि वडील या दोघांचा खूप मोठा आपल्या जीवनावर ठसा असतो आणि तो विसरणं शक्य पण नाही. आपण कालपासून तुमच्या वडिलांविषयी भरपूर सारं बोलतो आहोत. आईविषयी थोडंसं काही तुम्ही सांगा, कारण की ह्या सगळ्या प्रवासात त्या पण खूप मोठ्या महत्वाचं आहे, सहभागी होत्या. म्हणजे पत्नीने पतीला त्याच्या कला संसारामध्ये, त्याच्या कला प्रवासामध्ये साथ देणं ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपल्यामध्ये आहे. म्हणजे आज तर काळ असा आहे की तुला हवं ते कर, मला मी हवं ते करीन. पण त्या काळामध्ये तसं नव्हतं. दोन्ही गोष्टी होत्या. म्हणजे पतीलाही असं वाटायचं की बाबा हे केलं तर हिला आवडेल का, आणि तिला वाटायचं यांनी संसार करावा, हे बाजूला ठेवावं सगळं. पण माझ्या आईने वडिलांना त्यांच्या त्या चित्रकलेच्या याच्यामध्ये इतकी ती सांगायची, हे इथे नाही, हे बरोबर नाही वाटत आहे, हे असं नाही वाटत. आणि मुख्य म्हणजे ती जी ज्या खरवंडीकर तिथे वडील आणि ते घराणं, तर ते फार संगीताचं प्रेमी होतं. म्हणजे माझे मामा जे आहेत, आईचा सगळ्यात धाकटा भाऊ, ते संगीतातले अलंकार डॉक्टर खरवंडीकर, संस्कृतचे पंडित, आणि त्यांच्या घरातच गाणं. म्हणजे आई काही शिकलेली नव्हती गाणं, पण कुठलाही रेडिओवर राग लागला एखादा की ती ओळखत असे की हा राग चालू आहे. ती स्वतःही चांगली, म्हणजे ती शिकली नव्हती, पण तिला ते गाण्याचं खूप अंग होतं आणि तिच्यामुळे वडिलांना गाण्याची आवड लागली. म्हणजे तिने कदाचित ती स्फूर्ती दिली असेल आणि मग वडील दिलरुबा वाजवायला शिकले. दिलरुबा हे वाद्य फारसं आज वाजवलं जात नाही. आणि ते त्यांनी मिळवला तो दिलरुबा, आणि स्वतःच परत रेडिओवरचं ऐकायचं आणि ती साथ करायचा त्याला प्रयत्न करायचा, आणि त्यांना हळूहळू जमत गेलं. आणि त्यांनी एवढंच नाही तर त्यांचं तुम्ही लेखन वगैरे पाहिलं, त्याच्यामध्ये त्यांच्या डायऱ्या पाहिल्या, तर त्यांची डायरी एक तुम्ही नाही पाहिलेली, त्यात संपूर्ण संगीत विषयक माहिती आहे. म्हणजे कुठल्या रागाचे आरोह काय, अवरोह काय, त्याची चीज काय, ते कोणी गायलंय, त्याचं वैशिष्ट्य काय, ह्याच्या नोंदीच्या नोंदी त्यांनी केलेल्या आहेत. म्हणजे एक व्यक्ती किती वेगवेगळ्या कलांमध्ये रममाण होऊ शकते, आणि शिवाय व्यवहार न सोडता. तो व्यवहारही असा की अत्यंत वृक्ष,
पोस्टाचं खातं वृक्षच समजलं जातं. तिथे कामही अतिशय त्रासदायकच असं असतं. तर अशा ह्याच्यामध्ये त्यांनी त्या कलांमधला तो आनंद शोधला. तो आईने त्याला त्याच्यामध्ये मदत केली. कधीही तिने असं म्हटलं नाही की मला हे हवंय ते हवंय. आम्ही मुलं एके ठिकाणी असायचो, वडील एके ठिकाणी. म्हणजे सांपत्तिक स्थिती अत्यंत बेताची. पूर्वीच्या काळी तर मध्यम वर्ग आपला असा हेच असायचं ना, शिक्षण महत्त्वाचं वाटायचं. पण त्याच्या ह्याच्यात तिने आम्हाला सगळ्या मुलांना एके ठिकाणी, माझ्या अभ्यासावर तर तिचं खूप लक्ष असायचं. म्हणजे मी अभ्यास करत असताना मला तर तिची एक आठवण आहे. मला फुलं, सुवासिक फुलं खूप आवडायचे. आणि एक माझं असं होतं की मला परीक्षेला जाताना मोगऱ्याचा वास आवडायचा, की तिथे लिहिताना मला तो आला पाहिजे, काय असेल ते असो. एकदा असा BAच्या परीक्षा होती आणि त्या काळात त्यात म्हणजे नुकतेच यायला लागले होते ते बाजारामध्ये. तिने तो बाजार शोधून आणला तो मोगरा आणि दुसऱ्या दिवशी माझी परीक्षा होती. म्हणजे कितीही साधी गोष्ट आहे, पण आपल्या मुलांसाठी, आपल्या त्यांच्या आवडीसाठी हे असं जपणं ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि ती वयाच्या 91 वर्षापर्यंत ती माझ्याकडेच होती, इथेच होती. हो हो, कर्जतमध्येच होती. अशी विकल झालेली होती, पण कधीही चेहऱ्यावरचं तिचं हास्य कधी हे नाही झालं, कमी नाही झालं. खूप सुखदुःख पचवली, पण त्याच्यातूनही तिने तिच्या जीवनाचं ते जे कलेच्या संदर्भातलं जे वडिलांचं सार्थक आहे ते तिच्याही जीवनाचं होतं. आणि तिला तर एका चित्रामध्ये माझ्या वडिलांनी अमरच केली आहे खरं तर. म्हणजे प्रवरा तिरी नावाचं जे चित्र आहे नानांचं, ते तुम्ही पाहिलं असेल. तर ते चित्र, घटना अशी घडली की अकोला नावाचं जे गाव आहे तिथे नाना होते पोस्ट मास्तर म्हणून. आणि पोस्ट ऑफिस उघडल्याबरोबर लोकांची गर्दी व्हायची. त्या 50-60 वर्षापूर्वी पोस्ट ऑफिसला खूप महत्त्व होतं. तर आई माझी नऊवारी नेसणारी आणि पाणी आणायचं देवासाठी ते प्रवरेवरून आणायचं. ती ते कळशी घेऊन प्रवरेवर जायची. आणि ते तसं ती जात असताना तिला वाटेमध्ये एक तिची ते काही तिला निरोप द्यायचा, ती बाई भेटली. दोघी जणी बोलत राहिल्या आणि बाकीची माणसं खोळंबली. त्याबरोबर लोकांना, नानांना असं वाटलं की लोक थांबली आहेत, ते काय चांगलं नाही झालं. म्हणून नाना तिला संध्याकाळी म्हणाले की तुम्ही वाटेत का उभ्या होत्या. ती म्हणाली नाही, निरोप द्यायचा होता दिला. पण नानांमधला चित्रकार जागा झाला आणि त्यांनी ठरवलं की नाही, हे चित्रविषय म्हणून खूप सुंदर आहे, दोघी जणी काही हितगुज करतायत. आणि त्याला त्यांनी जागा दिली त्या चित्राला, त्या विषयाला, प्रवरा तीरावर. की वाटेवर दोघी जणी उभ्या आहेत, त्यातली जी पाठमोरी आहे तिचं सौंदर्य इतकं दिसतंय. ती 30-35 वर्षाची माझी आई, तिचा तो बांधा, सुंदर बांधा, गोरापान, तिचा तो सगळा रंग, ती नेसण्याची पद्धत, ते चित्र इतकं सगळ्यांना आवडतं की एका दृष्टीने त्यांनी तिला आपल्या चित्रामधून अमरच केलेलं आहे अगदी. म्हणजे मला ज्यावेळेस आपण एक मोठ्या चित्रकाराचा प्रवास ज्यावेळेस पाहतो ना, मला कायम एक प्रश्न पडतो की ज्यावेळेस घरातला कर्ता पुरुष एक कलाकार असतो, बरोबर, त्यावेळेस घरातलं वातावरण खूप वेगळं होतं. म्हणजे कर्ता पुरुष ज्यावेळेस इतर कुठल्या शाखेत काम करत असेल, बरोबर, डॉक्टर, इंजिनियर, वकील, आणि समजा कलाकार जर असेल, तर ह्या दोन घरांमध्ये खूप फरक असतो. तर तो काय फरक तुम्हाला जाणवतो? कारण की तुम्ही खूप मोठा काळ अशा घरामध्ये राहिलात की वडील कलाकार होते. तर काय काय वाटतं तुम्हाला? असंच व्हायचं की सुंदर गोष्टीतलं सौंदर्य बघायला ते आम्हाला नेहमी शिकवायचं. की एखादी गोष्ट आहे ती साधी, आता साधी म्हणजे गणपतीचं आमच्याकडे तिकडे 10 दिवस गणपती बसायचे नगरला. आणि त्याचं जे मैरप किंवा मखर जे बनवायचं, आता बाजारातही विकत मिळतात, पण आई आणि वडिलांचा आग्रह असायचा की नाही, तुम्ही आधी ते करायला बसलं पाहिजे, तुम्ही ते, म्हणजे हा एक शिकवणच आहे ना की ते. तर ते तुम्ही शिकलंच पाहिजे करायला. आणि मग ह्याच्यातून आम्हाला त्या गोष्टी करून पाहण्याची आवड, चित्रकलेची आवड ही वेगळी आमच्यामध्ये डेव्हलप झाली. त्यानंतर ह्या जीवनातल्या साध्या गोष्टी असतात. आता रांगोळी काढणं, घराघरामध्ये पूर्वी ह्या रांगोळ्या काढल्या जातात. आणि आम्ही चित्रकारांचीच मुलं असल्यामुळे आम्ही दोघी बहिणी, आमच्या रांगोळ्या अगदी वेगळ्याच असायच्या. आणि आई आम्हाला प्रोत्साहन द्यायची की आता हळदी कुंकू आहे आपल्या घरी, तर बाहेर तुम्ही ओट्यावर रांगोळी काढा.
आणि पूर्वीच्या काही अशी पद्धत होती की हळदी कुंकवाला बोलणं नाही करायचं, ज्या घराच्या बाहेर रांगोळी तिथे हळदी कुंकवाला जायचं. बरोबर. आणि आमची ती रांगोळी आमच्या दोघींची इतकी सुंदर असायची ती रांगोळी की ती बघून बायकाही घरात यायची की घरात आणखीन छान असेल वा. रांगोळी. नंतर वडील ज्यावेळेला पोस्टामध्ये होते त्यावेळेला पोस्टाचं एक प्रदर्शन होतं हम्म. सगळ्या गोष्टींचं, म्हणजे त्यांचं एक गेट टुगेदर असल्यासारखं. तर तेव्हा त्यांनी आम्हाला आवर्जून चित्रातून पद्मपाणी बुद्ध वेरूळचा, अजिंठा वेरूळचा, ती चित्र आम्हाला काढायला सांगितली. हे असं असं त्याचा फोटो आहे हा, तुम्ही काढायचं. आणि जवळपास 5 फूट बाय 3 फूट एवढं मोठी रांगोळीतलं चित्र आम्ही आम्ही आमच्या भावंडांनी त्या पोस्टावर इतकं कौतुक. आणि ज्या वेळेला ना मुलांचं कौतुक होतं ना तेव्हा त्यांना प्रोत्साहन मिळतं. आता तुम्ही मगाशी म्हणालात की ज्या घरामध्ये काही कोणी इंडस्ट्रियलिस्ट असतात किंवा मोठ्या डॉक्टर हे असतात, त्या घरातला मनुष्य जो असतो ना, कर्ता पुरुष, त्याचं स्वतःचं विश्व असतं. तो मुलांना त्याच्यामध्ये सहभागी करून घेईलच असं नाही, किंवा करेल तर तो वयाच्या पुष्कळ ते मोठी झाल्यावर. पण हे कसं होतं विश्व कलेचं की लहानपणापासूनच आम्ही त्यांच्या बरोबरच होतो. मग आम्हालाही ते कौतुक मिळत गेलं, कौतुकाने प्रोत्साहन मिळत गेलं, आम्ही काय काय करत गेलो. आणि मग आपल्यामध्ये काहीतरी वेगळेपणा आहे. माझे आजोबा कवी होते, केल टेंभुर्णीकर. मी त्यांच्याबद्दल सांगितलं की ज्ञानेश्वर दर्शन, श्री ज्ञानेश्वर दर्शन हा 700 पानांचा ग्रंथ, वेगवेगळ्या लेखकांचं त्याचं संपादन त्यांनी केलं होतं. पण ते मुळात कवी होते, बालकवींचे मित्र. त्यांनी बालहंस या नावाने कविता लिहिल्या. बकुळीची फुलं नावा त्यांचा काव्यसंग्रह, टिळकांच्या वर किंवा त्या स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये त्यांचं ते सगळं काव्य होतं. त्याचा प्रभाव त्यांच्यावर पडलेलाच आहे. मग माझ्यामध्ये ती कवितेची जाण आली की मला नाना सांगायचंय ना की असं असं बापूंनी असं लिहिलं होतं. म्हणजे परत हे कुठेतरी परिणाम आपल्या मनावर होतात. भाषेची आवड किंवा वाचनाची आवड ही अशी त्यांनी जपली आणि त्याचा आज आम्हाला प्रचंड फायदा होतो. बोलताना होतो, लिहिताना होतो, किंवा मनाची एक स्थिती आपली जडणघडण. ज्ञानेश्वरीचा तर प्रचंड फायदा, किंवा फायदा कशाला म्हणूया आपण, आपलं जीवनच ज्ञानेश्वरी घडवते खरं सांगायचं तर. ते असं घडत गेलं आमचं. त्या आई आणि वडील यांच्या सहवासामध्ये आम्ही खूप घडलो. आता जसं म्हणजे तुम्ही सांगताय की लहानपणापासून सरांनी तुम्हाला एक कलेचा आस्वाद कसा घ्यावा हे नकळतपणे ते शिकवत गेले. पण ज्या वेळेला एक वेळ अशी आली की म्हणजे तुम्ही एक क्षेत्रामध्ये कुठल्या तरी ठरवायचं होतं तुम्हाला काम करणं, तर त्यावेळेस तुम्हाला कला क्षेत्रात न जाता वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये सरांनी पाठवलं. त्यामागचं काही त्यांचं असं झालं की त्यांचा एक जीवनविषयक दृष्टिकोन, म्हणजे त्यांनी आजूबाजूला नीट पाहिलं होतं की कलेवर जीवन जगता येतं का नुसतं. व्हॅन गॉग वगैरे हे जे पाश्चिमात्य लोकांचं त्यांनी जे वाचलेलं होतं त्यात ते लोक अट्टाहासाने आपल्या कलेलाच जवळ धरून बसले, पण त्यांचं व्यक्तिगत जे सांसारिक जीवन असतं ते उद्ध्वस्त झालेलं होतं. आणि आपल्याकडे एक अशी हे आहे, आपण विशेषतः भारतीय माणसं की आपण संसारिक किंवा आपलं कुटुंब ह्याला खूप महत्त्व देतो. की कुटुंबातली मुलंच चांगली झाली पाहिजे, त्यांच्यावर संस्कार झाले पाहिजे, त्यांचं आयुष्य चांगलं पुढे राहिलं पाहिजे. मग हे कशाने होतं तर त्यांना शिक्षण तर दिलं तर ते त्यांच्या पायावर उभे राहू शकतील. शिवाय कलेचा लहानपणापासून वारसा दिल्यामुळे तेही त्यांचं त्याच्यातून ते घेऊन सत्व घेऊन ते पुढे छान करू शकतीलच ना, हा त्यांचा हेतू होतो. म्हणून त्यांनी आम्हाला शिक्षणाला प्रोत्साहन दिलं. म्हणजे मला आठवतंय की मी कॉलेजमध्ये असताना मी खूप याच्यात भाग घ्यायचे, वक्तृत्व स्पर्धेमध्ये, लेखनाच्या स्पर्धेत, काव्याच्या स्पर्धेत आणि ट्रीपला जाणं हे ते सगळं. तर त्यावेळेला त्यांनी मला थोडेसे कमी मार्क BA आधीच्या परीक्षेला पडले होते आणि त्यांनी मला बोलवलं. तेव्हा ते श्रीरामपूरला नोकरीला होते आणि आईने त्यांना सांगितलं असेल की हिला जरा कमी मार्क पडले. तर तेव्हा त्याने, आणि अत्यंत गोड बोलणं, म्हणजे आम्हाला कधी चापट नाही मारली त्यांनी, पाठीला हात नाही त्यांचा कधी लागला. आईचाही नाही, वडिलांचाही नाही. आई एक वेळ बदडते, वडील नाही, पण कधीच नाही. हे तर फार त्यांची आम्हाला ही आठवण आहे. तर ते म्हणाले की हे बघ म्हणे, ह्या सगळ्या गोष्टी तुला नंतर करता येतील, पण BAचा गेलेला फर्स्ट क्लास तुला परत मिळेल का? एकदा BAला तुला थर्ड क्लास मिळाला की तो कायम शिक्का तो थर्ड क्लासच राहणार आहे.
त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी तू नंतर करू शकतेस, हम्म. तू अभ्यासाकडे लक्ष दे. हम्म. आणि मला म्हणजे ती इतकं गोड बोलून ती चपराकच होती खरं तर. हम्म. आणि मग मी ठरवलं की नाही, आता आपण अभ्यासाकडेच लक्ष द्यायचं. आणि मला जेव्हा तो BAला मी माझं संस्कृत होतं आणि फर्स्ट क्लास मिळाला, तेव्हा सगळ्यात आनंद त्यांना झाला की ह्या क्षेत्रामध्ये. मग अर्थात नंतर मी काय करावं हे काही त्यांनी सांगितलं नाही. म्हणून माझे आजोबाई शिक्षक होते तेव्हा कदाचित माझ्याकडे शिक्षकी पेशाचं की आपणही मुलांना काहीतरी शिकवावं ही एक उर्मी त्यावेळेला असेल. मग मी नंतर MA केलं. त्याच्यासाठी पुण्याला त्यांनी बदली करून घेतली, मागून घेतली की मला पुण्याला युनिव्हर्सिटीमध्ये शिक्षण घेता यावं म्हणून. आणि मग 2 वर्ष ते आम्ही पुण्यात होतो आणि युनिव्हर्सिटीमध्ये मी MA केलं. तिथेही माझं करिअर ते चांगलंच होतं. तिथेही चित्रकलेत किंवा ह्या सगळ्या याच्यामध्ये प्रावीण्य मला मिळत गेलं. आणि MA झाल्यावर BEd करून मी शिक्षिका झाले. आणि मला कधीही पश्चाताप होत नाही. सगळे मला म्हणायचे की नाही मग तुम्ही कॉलेजमध्ये, मुंबईच्या कॉलेजमध्ये प्रोफेसर झाला असता. पण मला लहान मुलांना शिकवण्यामध्ये जो आनंद होता, कारण नेहमी असं म्हणजे वडिलांनीच जो धडा आहे की कॅच देम यंग, लहानपणी तुम्ही ह्यांच्यावर संस्कार घडवा, आपोआप मोठेपणी ती छान होतील. मग लहान मुलांना जर आपल्याला, लहान मुलं म्हणजे विशेषतः 8वी 9वी 10वी हा गट, अगदी लहान मुलं तर फारच मजा येते शिकवायला. पण 8वी 9वी 10वीचं संस्कारक्षम वय असतं की तुम्ही जे त्यांच्यावर संस्कार कराल ते तुम्ही ते विसरूच शकत नाही. मी ह्या मुलांना, 10वीच्या मुलांना वगैरे नेहमी उत्तम साहित्याची ओळख करून द्यायची संस्कृतमधल्या. म्हणजे त्यांना असायचा एकच पॅसेज संस्कृतमधला, भाषांतर करा. बरोबर. आता भौभूतीचं नाटकामधलं असेल किंवा भासाचं स्वप्नवासदत्त असेल, एवढा एक लहानसा परिचय त्यांनी तो केला की काम व्हायचं. शिक्षक त्यांना पुष्कळ वेळेला असं लिहून देतात, चला हे भाषांतर याचं हे किंवा गाईड मधलं वाचन करा. पण मी तिच्यासाठी वेळ काढून ते अख्खच्या अख्खं नाटक त्यांना सांगायचे. आणि आज मला आश्चर्य वाटतं, ह्या 15-20 वर्षापूर्वीची मुलं मला जेव्हा भेटतात तेव्हा मला म्हणतात की तुम्ही स्वप्नवासदत्ताची जी आम्हाला कथा सांगितली होती, भारतीय नाट्य क्षेत्रात काय पाश्चिमात्य नाट्य क्षेत्रात सुद्धा असा स्वप्नाचा प्रसंग तो त्याच्यात प्रथम आहे आणि तो 1000-1500 वर्षापूर्वी. हे आम्ही आत्ता अभ्यास करतो मोठे झाल्यावर, तेव्हा आम्हाला तुम्ही सांगितलेल्याची किंमत कळते. म्हणजे मुलांना आपण काय देतो हे क्षेत्रच इतकं सुंदर आहे शिक्षकी पेशातलं. ते मला त्यांच्यामुळे पण त्याच्यामध्ये, आणि त्यांना मी सांगायची. आणखीन एक मला वडिलांनी सवय काय लावली आणि आईनी पण, की माझी ठिकठिकाणी अशी व्याख्यानं वगैरे व्हायची. कुठे नंतर मी ज्ञानेश्वरीवर माझ्या कुवतीप्रमाणे आजच्या काळात ज्ञानेश्वरी कशी योग्य आहे, मुलांवर संस्कार कसे व्हावेत या दृष्टीने अशी काही एक तयार केलेली होती ज्ञानेश्वरीतलेच घेऊन सगळं. आणि ते मी प्रवचन करायचे. ते मला म्हणायचे की हे बघ, आम्हाला काय प्रत्येक वेळेला तुझ्याबरोबर येता येईल असं नाही, पण तू आम्हाला इथे लिहून दाखव ना, म्हणजे लिहून काढ तू, म्हणजे आम्हाला वाचायला मिळेल तुझं. आणि मला तेव्हापासून ती सवय लागली लिहिण्याची. म्हणजे व्याख्यान सगळं जे काही बोलायचं ते लिहून काढायचं. आणि त्याचा फायदा असा झाला की लिहिण्यामुळे आपल्या डोक्यात तो विषय पक्का तयार होतो आणि ते कायम आपल्याकडे राहतं. आणि मग त्यांनाही त्याचा आनंद व्हायचा की चला आता हे आपण नाही आता हिच्याबरोबर जाऊ शकत, तर आपल्याला ती काय बोलणार आहे हे कळलं. म्हणजे आमच्या प्रत्येक गोष्टीमध्ये रस. एक नोकरीचं जे हे त्यांचं जे इतकं बेताचं होतं, आता तुम्ही मला सांगा की जे इंजिनियर किंवा जे हे लोक मोठी असतात त्यांचं दिवसातल्या 24 तासातला 12 तास त्यांच्या धंद्याचा, त्यांच्या व्यवसायाचा विचार करण्यातच जातो. त्यांना मुलांबरोबर इतका वेळ देताच येत नाही जो माझ्या आईवडिलांनी माझ्याबरोबर, आमच्याबरोबर मुलांबरोबर दिला. प्रवासाची आवड सुद्धा त्यांनीच आम्हाला लावली. आणि प्रवास म्हणजे त्या काळामध्ये तर गाडी भाडं किंवा हॉटेलमध्ये हे तर काही परवडणारं नव्हतंच. पण लहान लहान ठिकाणी सुद्धा प्रवास किती आनंददायी होऊ शकतो हे त्यांनी आम्हाला अगदी दाखवून दिलं. की आता इथे ह्या तुम्ही हे बघताय हे इतकं कर्जत लहानसं आहे, इथे इतकी ठिकाणं आहेत की आम्ही ती शोधून काढतो, छोटी छोटी ठिकाणं. जाताना तिथे चहाचं मस्तपैकी भरून कॉफी वगैरे घेऊन, बिस्किट असं घेऊन जायचं आणि तिकडे बसून करायचं. ही सवय त्यांनी आम्हाला लावली. आम्ही जुन्नरला ते असताना, जुन्नरला तर किती ऐतिहासिक ठिकाण आहे, तर तिथे जाताना नेहमी दिवाळीच्या वेळेला आम्ही सुट्टीमध्ये वगैरे गेलो तिकडे की दिवाळीचा फराळ असतोच राहिलेला, मग तो बरोबर घ्यायचा आणि त्यांच्या बरोबर फिरायला जायचं आणि तिकडे त्याचा आस्वाद घ्यायचा. ही किती साधी गोष्ट आहे.
पण त्याच्या साध्या गोष्टीतला आनंद कसा घ्यायचा हे आम्हाला मात्र त्यांनी खूप शिकवलेलं. सरांचा एक म्हणजे चित्रकलेचा अभ्यास करण्याची एक पद्धत होती सरांची. हो. तर त्या काही पद्धतीविषयी काही तुम्ही सांगू शकाल? त्यांचा अभ्यास करण्याची पद्धत म्हणजे त्यांनी सुरुवातीला काही मोठमोठ्या चित्रकारांच्या चित्रांच्या कॉपीज केल्या आणि त्याच्याबद्दल त्यांचं असं मतच होतं की त्यांच्या ज्या उत्तम चित्रकारांच्या उत्तम चित्रातलं जे कसब आहे त्यांनी स्वतः ते त्या चित्रकारांनी अतिशय उत्तम चित्र काढलेलं असतं आणि त्याचीच जर आपण कॉपी केली तर ते आपल्यातही येऊ शकतं कसब. आणि अशा पद्धतीने अभ्यास करणं किंवा ते चित्र वाचणं हे जे आहे, जर माणसाला चित्रकाराला चित्र वाचता आलं तर वेगळ्या काही आर्ट स्कूलमध्ये जाण्याची काही आवश्यकता आहे असं वाटत नाही, असं त्या एका प्रसिद्ध चित्रकारांचं मत होतं. आणि नाना नेहमी म्हणायचे की मलाही तसंच वाटतं. त्यामुळे त्यांनी अशा चित्रांचा खूप कॉपीज केल्या आणि आम्हालाही ते सांगायचे की तुम्ही पण तसंच करत जा, काही हरकत नाहीये. जेव्हा तुम्ही इंडिपेंडेंटली चित्र काढाल तेव्हा तुम्हाला या कौशल्याचा उपयोग होऊ शकतो, असं ते नेहमी म्हणायचे. आणि त्यांचे मित्र अरुण फडणीस चित्रकार तुम्हाला माहीत असतील, तर त्यांच्याकडनंही त्यांनी बऱ्याच वेळा अशी पाश्चात्य चित्रकारांची पुस्तकं आणलेली आणि त्यांचा ते नेहमी अभ्यास करायचे. आता हा जो सायंकालीन अभ्यास हा जो एक त्यांचा एक महत्त्वाचा मुद्दा होता जो त्यांच्या लिखाणात पण आहे, तर त्याविषयी साधारणपणे 93 सालानंतर त्यांनी त्यांची जी रेखाचित्रांच्या वह्या होत्या म्हणजे स्केचबुक्स, तर त्याच्यामध्ये जी त्यांनी स्केचेस काढलेली होती ती रंगवायला सुरुवात केली. कारण काय झालं, पुढे तब्येतीच्या कारणामुळे त्यांना बाहेर पडणंही त्यांना थोडंसं कठीण जायला लागलं. काही डोळ्यांची ऑपरेशन्स पण झाली होती. त्यामुळे मग त्यांना असं वाटलं की आपण ही जी स्केचेस आहेत तीच रंगवूयात. आणि जे स्पॉटवर जाऊन ड्रॉइंग केली होती स्केचेस पुन्हा रंगवायला घेतली त्यांनी. आणि ती अतिशय उत्तम व्हायला लागली, कारण ती जी स्केचेस होती ती परिपूर्ण होती. त्यामुळे काय झालं की ते चित्र खूपच सुंदर व्हायला लागली. अशी त्यांनी जवळजवळ 700 स्केचेसवर चित्र केलेली आहेत. 700 चित्र. हो. आणि सांगायची गंमत म्हणजे तो 200 पानी वही मधला कागद किती फालतू असतो. हो, खूप पातळ आणि असतो, त्याची नसतो. म्हणजे चित्रकाराच्या दृष्टीने तो एकदम टाकाऊ बोळाच कागदाचा. पण त्याच्यावरची ती त्यांची म्हणजे काय जी ती जादू झाली, त्या कागदाने रूप घेतलं. ती 700 ती छोटी छोटी पेंटिंग वहीच्या त्या पानाच्या ती अतिशय उत्तम झाली. त्यामुळे ती एक अभ्यास करण्यासाठी ती स्केचबुक सुद्धा पुढच्या पिढीला उपयोगाला येतील अशा पद्धतीची स्केचबुक ती झालेली आहे. वाईट वाटायचं की ते फाडतायत, वहीतलं पान फाडून घेत आहेत, मग रंगवत आहेत. आणि आम्ही म्हणतो फाडू नका. पण मग त्याच्यातून जे चित्र निर्माण व्हायचं ते आणखीनच सुंदर असायचं. ते फार म्हणजे वेगळा प्रकार आहे हा, असं कोणी केलेला नाही माहिती. बरोबर. त्यांचं काय झालं की त्यांना हालताच जास्त येत नव्हतं. फिरायला जाणं जो त्यांचा आनंद होता तो नंतरच्या याच्यामध्ये त्यांना 2 पावलं टाकणं मुश्किल होतं. मग त्या काळामध्ये हे त्यांचं स्वतःच्या मनाला विरंगुळा वाटणारं काम ते असं करत होते त्यावेळेला. तो त्यांचा सायंकालीन अभ्यास. त्यांनीच म्हटलं हा माझा सायंकालीन अभ्यास. आता म्हणजे जसं तुम्ही मला काल ती वही दाखवली त्यावेळेस मला सुद्धा खूप आश्चर्य वाटलं की म्हणजे सर ज्या दिवशी गेले त्याच्या आदल्या दिवशी सुद्धा सरांनी चित्र केलेत. तर ह्याविषयी, त्या वहीविषयी आणि त्या प्रसंगाविषयी थोडंसं काही. त्या म्हणजे त्यांना काही असं तसं झालेलं नव्हतं. त्यांना जरा दम्याचा खरं तर त्रास व्हायचा. त्यांना झोप नाही लागायची, म्हणजे ते बसूनच असायचे. आणि मग दुपारी वगैरे किंवा सकाळी जरा उशिरा त्यांना झोप लागली की आम्ही त्यांना कधी हे नाही करायचं. तर असं सांगता म्हणजे आता ज्ञानेश्वरीवर मी थोडीशी बोलायची
त्यामुळे ते मला म्हणाले तू सगळ्यांना तर आपणही जरा ज्ञानेश्वर वाचायला सुरुवात करूया. मी काय अशी खूप यांनी वाचलेली नाही आहे ती. मग आम्ही पहिल्या अध्यायापासून जरा एक आधी एक महिना दीड महिना ती रोज एक 10-15 ओव्या रात्रीच्या वेळेला मी वाचायची, त्याच्यावर चर्चा करायची, असं आमचं ते चालू होतं. तर दिवसभरामध्ये ते त्यांना त्या जाण्याच्या आधी जवळपास 8 दिवस त्यांची जी स्केचेस आहेत त्यांना असं असेल कदाचित माणसाचं की आपल्या अंतकाली त्यांना बालपणीच्या खूप आठवणी येत असाव्यात असं कदाचित मला वाटतं. आता त्यांच्या आईच्या किंवा वडिलांच्या या सगळ्या असा अनुभव आहे म्हणजे अनुभव आहे लोकांचा. आणि म्हणून ते दाखवायचे मला की हे आमचे सर त्यावेळेचे आम्हाला शिकवायला हे होते मोंढे मास्तर, ते कसे सतत कामात गर्क असायचं, ते असे दिसायचे, ते त्यांचे स्केचेस काढायचे. एवढंच नाही तर म्हणजे लहानपण म्हणजे किती लहानपण की अगदी 5-6 वर्षाचे असताना तेव्हापासूनच त्यांना तेव्हा आठवायला लागलं होतं. आणि तेव्हा तर त्यांनी माझ्याकडे म्हणजे ते शेवटचे काही दिवस माझ्याकडे पण आले होते. तर तेव्हा त्यांनी असं चित्र काढलं आणि ह्या घाटावरनं आम्ही उड्या मारायचो नदीमध्ये म्हणजे पोहायचो, तर ते ह्या घाटावरनं या घाटाचं चित्र त्यांनी काढलेलं होतं. संगमनेरची त्यांना ती शेवटच्या दिवशी त्याने म्हणजे त्यांचे मित्र होते जोग म्हणून, डॉक्टर जोग सातारला, त्यांच्या संगमनेरचे मित्र म्हणजे त्यांच्या जवळपास 70 वर्षापूर्वीचे बालमित्र. त्यांची अचानक त्यांची गाठ पडल्यावर त्यांचा दोघांचा पत्रव्यवहार खूप चालायचा. ते डॉक्टर होते आणि ते पत्रव्यवहारामध्ये त्या आदल्या दिवशी त्यांना बरीचशी चित्र त्यांनी हे करून पाठवलेली होती, छोटी छोटी, ती जी म्हटलं ना वहीतल्या पानावर केलेली, तर ती तशी त्यांना बंच त्यांनी पोस्टाने त्यांना पाठवलेलं आदल्या दिवशी. आणि त्यांना तारखा घालण्याची आणि नोंदी करण्याची खूप उत्तम सवय, ज्याला मी अगदी उत्तम म्हणते. की आपण कधीही पाहिलं तरी तेव्हा काय घडलं काय याचा आपल्याला पाठपुरावा त्याच्यातून करता येतो. तुम्ही जे नेहमी म्हणता की तुम्ही हे त्यांनी करून ठेवलेलं आहे म्हणून आम्ही ते सगळं जपून ठेवलं आणि आम्हाला सांगता येतं आज. कारण की आज पाहताना लक्षात येतं की कसं कसं काळ पुढे पुढे सरकत गेला आणि तशी तशी कशी चित्र त्यांची बदलत गेली किंवा कसं ती काम करत गेली, त्या तारखांमुळेच आज आपल्याला लक्षात येतं. तर त्या शेवटच्या चित्रांमध्ये म्हणजे कुठल्या प्रकारची चित्र होती, काय काय स्केचच केलं त्यांनी, तरी पेंटिंग नाही केलं. तेव्हा त्यांना म्हणजे तेव्हा कसं काय झालं, त्यांना ते सांगितलं की बसण्याचाही त्रास होत होता, झोपूनच ते राहायचे. त्याच्यामुळे जेव्हा ते बसायचे त्यांना तेव्हा असं वाटायचं की जरा बसावं खिडकीशी. ते नेहमी खिडकीशी बसून बाहेरचं जो इथला सुंदर निसर्ग आहे तो निरखायचे. मग हाताशी ती वही असायची, मग त्यांना ते आठवेल ते स्केच त्याच्यावर करायचे. ते स्केच त्यांचं म्हणजे मंदिराचं आहे, त्याच्यामध्ये मंदिर संगमनेर मधली मंदिरं आहेत, अकोल्याची जी गंगाधरेश्वराचं मंदिर आहे त्याचंही त्यांनी स्केच केलेलं आहे. आधी 8-10 दिवस सगळी स्केचेस त्यांची आहेत. ती आयसाईटचा थोडासा प्रॉब्लेम झाला होता त्यांचा, म्हणजे आयसाईट डोळ्याची नजर व्यवस्थित होत नव्हती. त्यामुळे चित्र काढायला गेले तर ते वेगळ्या ह्यानी उतरायचं, म्हणजे जिथे जसं यायला हवंय तसं न येता ते, आणि ते त्यांना लक्षात यायचं नाही. आणि मग ते त्यांना असं वाटायचं की नाही हे दुरुस्त केलं पाहिजे. मग ते आम्हाला कुणालाही सांगायचं, म्हणजे माझा भाचा होता छोटा, त्यालाही सांगायचं की नाही ते तू सांगतो ते कर, कारण त्यांना ते स्वतःला नीट कळत नव्हतं. तर ते त्याला सांगायचे की तुम्ही हे सांगितलंय हे या बाजूनी इथे रंगाचा एक ब्रश तू फिरव, असं सांगायचे ते. म्हणजे त्यांना जे दिसायचं ते चुकीचं दिसायचं, प्रत्यक्षात ते असायचं बरोबर, असं काहीतरी झालेलं होतं त्यांचं. खरंच या म्हणजे गप्पा संपवया नाहीत असेच वाटतात, कारण की आता कमीत कमी आपण कालपासून पूर्ण दिवस आणि आज पण परत बोलतोय सरांशी. इतका आनंद झाला. मला तुला एक प्रश्न विचारायचा आहे मयूर, की तू हे सगळं जे करतोयस हे अगदी योगायोगाने आपण भेटलो. म्हणजे तुला तर काही पत्ताही नव्हता मिळाला, तू फोन केलास आणि मी तुला बोलवलो की तू इथे ये आणि आपण सगळं बोलू. मला असं वाटतं ना की त्यांनी तुला कुठेतरी मानसिक प्रेरणा दिली की हे जे सगळं केलेलं आहे हे लोकांच्या पर्यंत पोहोचवावं म्हणून नाही, पण मुलांना किंवा जे ते कलेच्या क्षेत्रात जे काम करतायत त्यांना काहीतरी त्याच्यातून मिळावं अशी तर त्यांची इच्छा नसेल. काय असेल? नाही, इच्छा तर प्रत्येक कलाकाराची हीच असते की म्हणजे मी जे केलंय त्या सगळ्याच गोष्टीतून जर कुणी काही चांगलं घेत असेल तर त्यांना नक्की चांगलंच वाटणार आहे.
आणि खरं सांगायचं म्हणजे मला ज्यावेळेस त्यांचं काही थोडंफार जे काम होतं ते ज्यावेळेस मला मिळालं ना, तर त्यावेळेस असं वाटत होतं की हे इतकंच नसेल, खूप हा अजून असणार आहे. कारण की ज्या पद्धतीची ते कामं होती त्यावरून असं लक्षात येत होतं की हे थोडं काम करणाऱ्या माणसाचं काम नाही आहे. हम्म. तर त्याचा शोध घेत घेत मी तुमच्यापर्यंत आलो आणि इथं आल्यानंतर म्हणजे एखाद्या नदीचा उगम कुठपर्यंत असतो हो त्या उगमापर्यंत आल्यानंतर मग आणि लक्षात येतं. लहान मुलांना त्यांना शिकवण्याची फार हौस होती हा. हां ते नगरला असताना तुला आठवत आहे ना, तुला खूप यायची बघा हो. त्यांच्याकडे हां हां आणि ते त्यांना शिकवायचंय हां. की असं काढ तसं, आणि त्या मुलांनाही खूप आनंद व्हायचा हम्म. की आपल्याला त्यांना काय माहिती हा मोठा एवढा मोठा चित्रकार हो, आहे, हो, हो. पण ते त्यांच्या बरोबरीचे होऊन हां. त्यांना ते सांगायचे की कसं काढ, हां. आणि स्वतःची स्केचबुक द्यायचे. आता तुमच्या लक्षात आलं असेल हो, हो, हो. त्या स्केचबुक हो, मध्ये हो. इतर लहान मुलांनी काढलेली चित्र आहेत, हो बरोबर. त्यांना सरळ ते द्यायचंय आणि काढ ह्याच्यामध्ये चित्र तू असं ते असायचं त्यांचं. नाही खरंच म्हणजे सर आणि सरांसारखे जे इतर नगरमध्ये जे चित्रकार आहेत ना, या सगळ्यांचीच ओळख आजच्या पिढीला होणं खूप गरजेचं होतं. तर त्यामुळेच हा सगळा अट्टहास आहे. अगदी आणि- फार तुम्ही मुलांनी, तुम्ही हा 5 जणांचा तुमचा ग्रुप आहे. हो हो मला तर असं वाटतं की ही एक प्रेरणा आतूनच यावी लागते. हो हे कोणी बरोबर. करा म्हणून सांगावं नाही. लागत नाही. बरं, तुम्ही तुमचं स्वतःचं सगळं तन मन हम्म, धन हम्म, सगळं हम्म. अर्पून हो करताय हो हो आणि ह्याच्यातला जो मिळणारा आनंद असतो ना, हो, हो. तो फार वेगळा असतो. नाही म्हणजे आज बरोबर जग काही म्हणू देत, हम्म, पण मला मात्र तुमचं खूप कौतुक वाटतं. आणि ह्या कामामध्ये सगळ्या ह्या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या मोठ्या मोठ्या लोकांनी तुम्हाला उचलून धरावा अशी माझी फार इच्छा आहे. की नाही कोणत्या हे अर्थाने, म्हणजे केवळ हो हो आर्थिक नाही, हो हो प्रोत्साहन देऊन हो हो नाही बरोबर आहे. की आपल्या भारतातली किंवा आपल्या भागातली हो कला हो ही वाढती राहावी. बरोबर हीच तर तुमची खरं तर मनीषा आहे. आणि नक्कीच नक्कीच. त्याच्यामध्ये तुम्हाला सगळं पूर्णपणे यश तर मिळावंच अशी आमची इच्छा आहे. नक्कीच. नाही, नक्कीच हे काम लोकांपर्यंत पोहोचणं यातच आमचं खूप मोठं यश आहे. तर चालेल आपण थांबूया इथं. हो हाय चालेल चालेल. चालेल.